Praise the Lord. Today we are going to see something very, very important. आज काहीतरी अतिशय महत्त्वाचं आपण पाहणार आहोत. Some people had been approaching me and telling me that I had to share in this area also. काही लोक मला भेटत होते, काही लोक मला सांगत होते की पास्टर या विषयावर थोडंसं तुम्ही बोला ना. So I thought I will take this opportunity to speak on this area as well. तर मला असं वाटलं की संधी साधून या भागावर सुद्धा मी थोडं बोलतोच. Watch the voice. आवाज कोणाचा आहे ते पहिलं तपासा. Discern the prophet and guard your spirit. संदेश त्याला पहिलं जाणा आणि आत्मा स्वतःचा सांभाळा. Amen. आमेन. Watch the voice. कोणाचा आवाज आहे त्याच्याकडे लक्ष द्या. Discern the prophet. कोण आहे तो संदेशता त्याला पहिलं जाणा. And finally guard your spirit. शेवटी आत्मा स्वतःचा स्वतः जपा. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to 1 John chapter 4 verse 1. 1 योहान 4 अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Dear friends, do not believe everyone who says that they have God's spirit. Instead, test them, see whether the spirit they have comes from God, because many false prophets have gone out into the world. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. सगळ्यांनी आपलं बायबल उघडा प्लीज. प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी म्हणजे संदेष्टे म्हणजे प्रॉफिट जगात निघालेले आहेत. So let me say this straight to you all. तर मला तुम्हा लोकांना हे सरळ सांगू दे. Today, आज the most abused office in the church is the office of a prophet. चर्च मध्ये सगळ्यात निंदा केलं गेलेलं जे पद आहे ते संदेष्टाचं पद आहे. Why? का? Because it's the fastest way to gather a crowd. कारण की गर्दी गोळा करायची ती पटकनची रीत आहे. The slowest way to gather the crowd and make them strong is through a pastor's role. आणि गर्दी लोकांची हळुवार पद्धतीनं गोळा करून त्यांना शिकवण्याची भूमिका जर कोणाची असते तर ती पास्टरांची असते. But the fastest way to gather a crowd is through prophecy. पण गर्दी गोळा करायची पटकन रीत असते. ते तुझं डोकं मी करतो प्रॉफेसी. And let me say this very clearly. आणि मला असे क्लिअरली सांगू दे. The fastest way to gather a crowd is to call yourself a prophet. लोकांची गर्दी गोळा करायची पटकनची रीत म्हणजे स्वतःला प्रॉफिट किंवा संदिष्टा म्हणायला सुरुवात करा आणि लोकांची गर्दी गोळा करा. It's like bees rushing to the honey. आणि असं आहे ना, मधमाशा असतात ना, मधमाशा त्या कशा मधाकडे धावतात तसला हा प्रकार आहे. And you say prophet, आणि मग तुम्ही म्हणता संदेष्टा, and suddenly people are running. संदेष्टा म्हणलं की अचानक लोक धावायला लागतात. That word has such a captivating power त्या शब्दातच एक कब्जा करून घेणारं सामर्थ्य आहे प्रॉफिट, that people run. की लोक वेड्यासारखी धावतात हो. And that's why we see so many so-called prophets. आणि म्हणून आपण पाहतो अनेक नामधारी संदेष्टे They suddenly pop up on the scene. अचानक चित्रात येतात. Nobody had ever heard them before. कोणी अगोदर त्यांचं नाव सुद्धा ऐकलेलं नव्हतं. पण After giving one or two prophecies, 1-2 भविष्यवाण्या प्रॉफेसी त्यांनी कोणावर तरी केली. they post a post on the Facebook, झालं. त्याच्यानंतर त्यांनी फेसबुकवर इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली, a small clip, छोटी क्लिप टाकली व्हिडिओची, and they say, "Come and receive the word of the Lord from prophet so and so." आणि लिहून टाकलं, या आणि स्वीकारा प्रॉफिट XYZ करणं, प्रॉफेसी स्वीकारा. And guess what? आणि मग गेस व्हॉट, The ignorant rush to them, जे अजाण असतात, भोळे भाबडे असे धावत धावत जातात, thinking that they have found a shortcut to blessings. विचार करून की आशीर्वादांचा शॉर्टकट आहे, परवाला मिळणारे आशीर्वाद आज मिळाले तर बरंच आहे ना. So shortcut blessings are not always good. शॉर्टकट येणारे आशीर्वाद बेटा नेहमी चांगले नसतात. भले वेळ लागू दे, देवाकडनं येऊ दे. Are you getting me? कळतंय का? Why? का? Because life today is very busy. का अलीकडचं जीवन एवढं व्यस्त आहे ना. People want fast results. लोकांना पटकन 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 परिणाम आणि रिझल्ट पाहिजे. They want fast answers. लोकांना पटकन पटकन उत्तरं पाहिजेत. Because they are full of hustle and full of pressure. कारण लोकांचं जीवन इतकं व्यस्त आहे, लोकांवर एवढा दबाव, एवढा तणाव, नोकऱ्या वगैरे वगैरे, संसार वगैरे, And they haven't got much time to read the word. आणि लोकांकडे अलीकडे फारसा वेळ नाही बसून मांडी घालून वचन वाचायला. They haven't got much time to
pray. लोकांकडे फारसा वेळ नाही प्रार्थना करायला. And so people want the easiest way to be blessed. मग लोकांना सुद्धा सोपा मार्ग हवा आशीर्वाद मिळवायला. Because if you are getting a blessing without waiting upon God, who will not go for it? कारण देवाचरणी न बसता जर आशीर्वाद मिळणार असेल तर कोणाला तो आवडणार नाही, सगळे धावणारच आहेत ना. How many are understanding me? किती लोकांना कळतंय मी काय बोलतोय? Because if I don't share this truth, you will not understand. कारण मी जर हे सत्य इथून सांगितलं नाही तर तुम्हा लोकांना हे कळणार नाहीये. Because all will not share this truth. कारण सगळेजण तुम्हाला हे सत्य सांगणार नाहीत, But I can, पण मी सांगू शकतो. because I'm your pastor, कारण मी तुमचा पास्टर आहे, your good shepherd, मी तुमचा उत्तम मेंढपाळ आहे. who has been with the Lord for more than 30 plus years. आणि 30हून अधिक वर्ष जो देवासोबत राहिलाय, नवशिक्या इन द मिनिस्ट्री, हार्डली फॉर 1 or 2 years or 1 or 2 months नाहीये. Who has around 40,000 members. 40,000 लोकांची ज्याच्या चर्चची मेंबरशिप आहे. And so I have to share this truth with तर you. मला तुम्हा लोकांना सत्य सांगावंच लागणार So आहे. it's like cooking today. तर हे आज स्वयंपाकासारखं आहे. You don't need to be a real cook today. आज स्वयंपाक करायला ना खरा आचारी असावा लागत नाही. In our times, आमच्या काळी the wives and the mothers really had to learn cooking from their mothers. बायकोला किंवा आईला त्यांच्या आईकडनं, त्यांच्या सासूकडनं तो खरोखर स्वयंपाक शिकावा लागायचा आमच्या काळी. Today's youth, the अलीकडचे- girls and the women, अलीकडच्या तरुण मुली किंवा बायका they don't have to learn cooking. त्यांना नाही स्वयंपाक शिकावा लागत. They just want to get married. बस त्यांना लग्न करायचंय. And then, because now nobody asks, do you know cooking? का आता कोणी हा प्रश्नच विचारत नाही मागण्या घालताना की तुला स्वयंपाक येतो का? Isn't कारण it? ती जाऊन कमवती तर स्वयंपाक येतो का कोण विचारणार आहे? They will just go on Google गुगलवर जातात, युट्यूब and on YouTube and then type the recipe they want वर जातात, रेसिपी का नाम डालते and put it on there and start cooking there आणि युट्यूब वरचा व्हिडिओ बघून बघून बनवतात. and follow it step by step. आणि बस पावला पावलाने युट्यूब सगळं सांगतं तसं करतात. आता मोहरी घाला, मग तडका द्या, मग तिखट घाला. So it's become very easy today. एकदम इझी हो गया है. And so we are living in an easy life. तर आपण इझी आयुष्यातच जगतोय सध्याला. See? But the Ready real to cooking, select. the mothers used to cook. पण आमच्या काळी खरा स्वयंपाक आई करायची, It was different. वेगळाच होता. ओ मामला ही अलग था बेटा, Amen. क्या खाना बनाते थे हमारे माँ लोग. And दो so दो 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 दिन से पहले ना प्रिपरेशन होता था. now for food it is fine. आता अन्नासाठी ही गंमत वाटते. It is fine. ठीक आहे. Even if the food goes wrong. मी काय म्हणतो, अन्नासाठी न स्वयंपाकाविषयी न गडबड झाली, थोडं तेल मीठ जास्त पडलं तरी ठीक आहे. See, हा चलता है. you might feel sick for a day, एखाद दिवस तुला बरं वाटणार नाही, आजारी पडशील की क्या खाना खाया, but you will survive. पण जगशील, काय मरणार नाहीयेस, है की नाही? But listen, this is not food. पण हे अन्न नाही. If a prophecy goes wrong, मी जे बोलतोय आध्यात्मिक ते अन्नाविषयी नाहीये. एखाद्याने दिलेली प्रॉफेसी किंवा भविष्यवाणी जर चुकली, your destiny is gone forever. बेटा तुझ्या आयुष्याची दिशा कायमची चुकेल ना रे राजा. Because this is your life. कारण हे तुझं जीवन आहे. किती मोठा सौदा करायला निघाला. This is your destiny. तुझ्या आयुष्याची ही दिशा आहे. Amen. हा, It's your ठरलं. calling, it's your future. तुझं पाचारण आहे, तुझं भविष्य आहे. याचे सौदे करायला निघाला तर काय होईल? And still people treat it like street food prophecy. हो ना. तरी सुद्धा लोक मात्र त्याला खाऊ गल्लीतल्या प्रॉफेसी सारखं वापरतात. स्ट्रीट फूड, खाऊ गल्ली. No waiting, वाटबीट बघायची नाही, no seeking God, देवाला शोधायचं नाही, no praying, प्रार्थना अजिबात नाही, no scripture. शास्त्र वचनाचा पाठिंबा नाही. And honestly, प्रामाणिकतेनं some may not like it. काही लोकांना नाही आवडणार आज मी बोललेलं, दॅट्स फाईन. Most of the lazy people go for prophecy. जास्तीत जास्त ते आळशी लोकच ना, आळशी आळशी ते जातात प्रॉफेसी घ्यायला. And sorry to say, वाईट वाटतो मला सांगायला. most of the Gen Zs are also found हा, there. जास्तीत जास्त जनजी पण घोळक्यानं सापडतायत त्या But जागांमध्ये. people who are in the Word, पण जे लोक वचनात आहेत, people who know the Lord, ज्या लोकांना प्रभू माहित आहे, they will not fall prey to such things. ते नाही आहारी जाणाऱ्या गोष्टींना. त्यांना गेलं की आत्मा समजतो इधर क्या हो रहा है, और जिनको नहीं समझ रहा वो लोग सॅटरडे वापस आने का. Amen. Because just sit before a prophet कारण नुसतं आपला संदेशच्या समोर जाऊन बसायचं and say, आणि म्हणायचं, tell me everything. ठेवा हात, सांगा ना सगळं. Whom to marry, कुणाशी लग्न करू, when to marry, हो का, आणि How to कधी marry. करू, आणि कसं करू, what job to take, कुठली नोकरी घेऊ, what country to move on, कुठल्या देशात जाऊ, फॉरेनला जाऊ का, what color to paint my house. घराला रंग द्यायचा आहे, कुठला लावू,
हो का? फार तिथपर्यंत See, it feels very exciting म्हणजे ऐकायला आनंद होतो. and it sounds also spiritual ठीक आहे, आणि ते आध्यात्मिक वाटतं सुद्धा की सो स्पिरिच्युअल. because you have gone to a so-called prophet. कारण तुम्ही असा नामधारी कोणी आहे संदेष्टा त्याच्याकडे गेलाय. But most times it is empty. जास्तीत जास्त वेळेला ते रिकाम आहे. Why? का? Because कारण it's the lazy people who want to walk this way. आळशी लोकांना हा मार्ग चालायचा असतो. Say, I'm walking with God. मी देवासोबत चालतोय. How? कसा? By visiting the prophet every day. मी रोज प्रॉफिट कडे जातो, मी रोज संदेष्टाकडे जातो, मी देवासोबत चालतो. Say, some will not like it काही लोकांना नाही आवडणार. किती हात वर गेले? because it's very easy कारण सोपं आहे ना हे. and we are used to easy life. आणि आपल्याला सोपं जीवन आवडतं ना. आपल्याला सवय झाली सोप्या गोष्टींची की कम अँड मेक मी हॅपी, से समथिंग दॅट विल मेक मी हॅपी. But when we replace that with a quick visit to a prophet, पण आपण जर ह्या सगळ्याची जागा पटकनच एखाद्या संदेशाकडे जाऊन त्याचं ऐकण्यामध्ये घालवली, you will never build your faith. तुम्ही कधीच तुमचा विश्वास प्रभूवरचा वाढवू शकणार नाहीये. You will never build your faith. कधीही तुमचा प्रभूवरचा विश्वास वाढणार नाहीये. डोंट यू थिंक सो? असं नाही वाटत तुम्हाला? Don't you think so? Huh? It is somewhere similar to a fortune teller. आणि एखादा भविष्यवादी जो जगातला असतो ना, ज्योतिष शास्त्र घेऊन बघतो, सांगतो, तसंच झालं ना रे हे. Say, काय आज मुळाला घाव घातला सर आपण. you have to listen today. असं नाही. अभी आज आप लोग सुनने का, मैं माँ और वो बाप बच्चों ने सुनने का है. If I had a door, I would have locked it. हो ना, आज दार असतं ना, दार तर मी लॉक केलं असतं दार. Amen. की लेट मी टॉक प्रॉपरली विथ माय पीपल. व्हॉट्स गोइंग ऑन? काय चाललंय? See, हा? see, God calls us to wait upon Him. अरे राजा, देव आपल्याला त्याच्या चरणी वाट पाहायला बोलवतो की God नाही? calls us to pray. देव आपल्याला प्रार्थना करायला बोलवतो की God नाही? calls us to read the Bible. देव आपल्याला वचन वाचायला बोलवतो की नाही? God calls us to build a relationship with Him. देव आपल्याला त्याच्याशी नातं बांधायला वाढवायला बोलवतो की नाही? But then if we replace that with a quick visit to only a prophet, पण या सगळ्याची जागा जर आपण पटकनचे एखाद्या संदेशाकडे जाऊन त्याचं ऐकण्यात घालवली, you're not building your faith. तर आपण आपला विश्वास बांधतच नाहीये. You're looking for a fortune teller. तुम्ही कोणीतरी भविष्यवादी ज्योतिषवादी बघताय की ज्याने आपल्याला पुढचं सगळं सांगा. मला तर एक तर पुढचं एवढं कळायलाच नकोय. You will never grow strong. मग तुम्ही कधीच प्रभुत्व वाढणार I नाही. challenge anybody. मी आव्हान टाकतो, ओपन चॅलेंज आहे माझं तुम्हाला सगळ्यांना. You come to a church, you go to a prophet who will grow strong. तुम्ही चर्चला या आणि एखाद्या संदेशाकडे जा. कोण वाढतंय तुम्ही बघून मला सांगा. You tell me You who tell will grow me. strong. You are very wise people, learned people. You tell me. Because here कारण इथे you have to go home. घरी जावं You लागतं. have to pray. प्रार्थना करावी You have to seek the Lord's face. प्रभूचा चेहरा You शोधावा have to लागतो. read the Bible. बायबल वाचावं लागतं. हे की नाही? इथं हे सगळं करावं लागतं. There you don't have to read the Bible. तिथं नाही करावं लागत हे You don't सगळं. need to pray. तिथं बायबल वाचावं लागत नाही, Just wash प्रार्थना your करावी face लागत and go नाही. and meet a prophet. बस आपलं तोंड धुवायचं आणि संदेशाला जाऊन भेटायचं. And he will tell all the fortune. तो हात ठेवणार आणि तो तुला तुझं भविष्य सांगणार की कल को ऐसा है, फिर परसों तेरा ऐसा है, फिर तरसों ऐसा है, होने से पहले बंदा मर रहा है, कि बहुत कुछ बंदे को बोल दिया. Don't be like Saul. शौला सारखे बनू नका. He is a shortcut seeker. शॉर्टकट शोधणारे नको आपल्याला. Saul was a shortcut seeker. हा शौल ना शॉर्टकट शोधणारा होता बायबल मधला. When Saul lost his donkey, शौलाचं गाढव जेव्हा हरवलं, what did he do? त्याने काय केलं? Did he pray? प्रार्थना केली का? Did he read the Bible? बायबल वाचलं का? No. नाही ना. Did he seek God? प्रभूला शोधलं का? No. नाही. He and his assistant said पॉल शौल आणि त्याचे सगळे असिस्टंट म्हणाले in 1 Samuel 9:6, कुठे म्हणाले? 1 शमूएल 9:6 मध्ये म्हणाले, let us go and find the man of God, a prophet. He will tell us where the donkeys are. चला ना आपण जाऊया, कोणीतरी देवाचा संदेष्टा बघूया, शोधूया, तो आपल्याला सांगेल गाढव कुठे आहे. हा, हा. देव बसला फक्त तुमचं गाढव हो, शोधायला. देव बसला तुमची गाढवं शोधायला. हा? See? देवाला काम नाही का तुझी गाढवं देवानी शोधायची? See, he said there is a prophet called Samuel. तो म्हणाला एक संदेष्टा आहे शमूएल नावाचा. Yes, Samuel was a real prophet. आणि शमूएल खराखुरा संदेष्टा होता बरं का. But see, the seekers, पण बघा ना, हे जे शोधक असतात ते कसे आहेत. he will tell us where our donkeys are. तो सांगेल आपल्याला गाढव कुठे आहे. Sounds good on paper, isn't it? ऐकायला बरं वाटतं पेपरवर. But think of it. विचार करा जरा. No विचार. altar,
थोडं बुद्धीला ताण देऊन विचार कर. तिथं वेदी नाही, no seeking God, तिथं प्रार्थना नाही, no worship, तिथं आराधना नाही. just prophecy on demand. बस माझा डिमांड आहे, माझी मागणी आहे, प्रोफेसी करा. Because today we are used to fast food. का आज आपल्याला फास्ट फूडची सवय आहे ना, 2 मिनिट नूडल्स. More food is eaten out than eaten at home. अलीकडे बघा ना तुम्ही, जमाना कसा आलाय. घराच्या आत जे खाल्लं जातंय त्याच्यापेक्षा घराच्या बाहेर खूप अलीकडे खाल्लं जातंय. Are you getting me? कळतंय ना? People are taking more supplementary than eating the real food. आज लोक सप्लिमेंट जास्त खातात, खरं अन्न खात नाहीत. है की नाही? ले विटामिन पे विटामिन खा, तू मल्टीविटामिन ले. अरे फिर सब्जी खाना बेटा, करेला खा. See, supplements are good for some time, सप्लिमेंट चांगले आहेत काही वेळ, but आपली the नाही. real food is real food. म्हणजे खरं अन्न आहे ते अन्न आहे ना. केवळ विटामिनच्या गोळ्यावर जगू शकतो ना, उसके साथ थोडा खाना तो पडेगा ना. And that's why म्हणून Saul's life was never deep. शौलाचं जीवन असं खोल गेलंच नाही. He never grew deep. शौल कधी असा गहन खोल प्रभूत वाढला नाही. Saul never built an altar to God. शौलाने कधी देवाला वेदीच मानली नाही ना, कधीच नाही. Not once did he say, एकदाही शौल असं म्हणाला नाही let me wait on the Lord. की मला देवाचरणी वाट बघू दे. नुसती घाई. And guess what? आणि मग गेस व्हॉट, He got a crown, त्याला मुकुट मिळाला, but lost his character, पण चारित्र्य गेलं की. lost his standing with God. चारित्र्य गेलं, देवासोबतचं स्थान गेलं, स्वभाव बिघडला. Amen. मुकुट तर मिळाला, पण बाकी सगळंच गडबडलं. And you become so addicted with the so-called prophets आणि असल्या या नामदारी संदेशांचं एक व्यसन लागतं लोकांना, व्यसन, that you have to run to them. की तुम्हाला असं होतं तल्लब आती आहे, तल्लब चाय की तल्लब आती ना, वैसे तल्लब, मला जायला लागेल, मला जायलाच लागेल. It's like, you have to drink tea. असं चाय की तल्लब आती है ना, तसं होतं. मला त्या संदेशाकडे जावंच लागेल, प्रॉफिट को जाके पूछना ही पडेगा. I cannot do without it. नाही होणार, नाही होणार, नाही तर माझं नाही होणार. Because it's the easy way out. कारण तो सोपा मार्ग आहे ना, सोपा मार्ग आहे तो See, सुटकेचा. like going to the doctor and going to the chemist to buy medicine. जसं डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणं हे वेगळं असतं, आणि मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन औषध घेणं वेगळं असतं. You go to the medical, just pick up what you want and then eat. मेडिकल मध्ये जाऊन कसं आपणच सांगतो त्याला डोलो दे डोलो, फिर वो डोलो देता आपण खाते. डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर तपासून सांगतो डोलो नाही ये ले, है ना. Amen. फरक आहे की नाही? Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? And so today, आज let's talk about the prophet's office. आपण ना हे संदेशाचं जे कार्यालय आहे ते जरा नीट शिकू. So many people ask me, अनेक लोक मला विचारतात, can I go to a prophet? मी प्रॉफिट कडे जाऊ शकतो का? Can I receive personal prophecy? आणि व्यक्तिगत पर्सनल एखादी प्रॉफेसी किंवा काही भविष्यवाणी त्यांनी मला दिली तर मी घेऊ शकतो. How do I know मला कसं कळणार who is real and who is a fake? कोण खरं आहे कोण खोटं आहे? So today let's clear some of those confusions. काही गोंधळ जे आहेत ना ते आज क्लिअर करू. The prophet's ministry, संदेश त्याची सेवा it's a powerful ministry, फार सामर्थ्यवान असते, व्हेरी पॉवरफुल, but with boundaries. पण त्याला एक सीमा चौकट आहे. The fastest way you can carry it away is in the office of a prophet. आणि पटकनचं जर तुम्हाला करायचं असेल तर ते संदेश त्याच्या कार्यालयात असं पटकन पटकन You करताय can get carried away. आणि भकू शकता तुम्ही पटकन. The fastest office is the prophet's office, in which you can get carried away. संदेश त्याचं हे जे कार्यालय आहे ना त्याच्यामध्ये पटकन माणसं भकू शकतात. Prophets are a gift from God to the church, संदेशटा ऍक्च्युली देवाने चर्चला दिलेली देणगी आहे, not to TikTok or WhatsApp. टिकटॉक आणि व्हॉट्सअपला दिलेली देणगी नाहीये. संदेशटा प्रॉफिट देवाने चर्चला दिलेली देणगी आहे. It's not given to the world stage. ते जगाच्या मंचासाठी दिलेलं नाही. A prophet will not prophesy to the world. प्रॉफिट जगाला भविष्यवाणी करणार नाही. Try to understand everything that I teach you. सगळ्यांनी मन लावून माझं ऐका, आणि जे शिकवायचा प्रयत्न मी करतोय तळमळून ते शिकायचा प्रयत्न A करा. prophet is always linked to a church. संदेशाचा संबंध नेहमी चर्चशी असतो बेटा. He is not linked to the outsiders. संदेशा बाहेरच्यांच्या निगडीत नसतो. चर्च चर्च. Evangelist is linked to the outside world. सुवार्तिकाचा संबंध बाहेरच्या जगाशी असतो. But prophet is attached to the church. संदेशा चर्चशी निगडीत A असतो. prophet who does not belong to the church is not a real prophet. जो संदेशा कुठल्याही चर्चला जात नाही तो संदेशा खरा
नाही. Are you getting me, people? समजता ना मी काय I will म्हणतो? give you quotations also. Don't मी worry. वचन पण देईल, काळजी करू नका. मी वचनाशिवाय बोलतच नाही. Some prophets today, अलीकडचे काही संदेष्टे they are running around like lone wolves. असे धावतायत ना एकट्या लांडग्यासारखे. Wolves in sheep clothing. लांडगा आहे तो, मेंढराचं कापड धारण करून आलाय. They come outside the authority of the pastor. ते पाळकीय किंवा पास्टरचा जो अधिकार असतो त्यातनं हे बाहेर येतात. They come outside the church, चर्चच्या बाहेर येतात. outside the accountability, outside the authority. चर्च सोडून देतात, चर्चच्या बाहेर पडतात. मग कुणाला जबाबदार नाही, कुणाला हिशोब देणं नाही. And that's not the Bible. ते बायबल नाहीये. Amen. आमेन. If you read in Acts 13 verse 1, प्रेषित 13 त्यातलं पहिलं वचन जर तुम्ही वाचलं, there was a church in Antioch. अंतुखियात एक चर्च होतं. And in that church, त्या चर्च मध्ये there were many prophets and teachers. अनेक संदेष्टे आणि अनेक शिक्षक होते. They were worshipping the Lord and fasting. ते प्रभूची आराधना करत होते, उपास करत होते. If you read in Acts 13:1, प्रेषित 13:1 काढा. Bible says, बायबल म्हणतं Agabus, अगाबस, Paul, पॉल, Barnabas, बर्नबा, they were all prophets. Where they were found in the church. हे सगळे संदेष्टे होते आणि ते कुठे सापडले? चर्च, मंडळीमध्ये. लिहिले मराठीत, मंडळीमध्ये. अंडरलाईन दॅट. Say, मंडळी, चर्च. a prophet should belong to the church. संदेष्टा चर्चच्या मालकीचा पाहिजे. Say, because Paul also says, कारण पॉल असंही म्हणतो, let a few prophets speak and let others discern. काही संदेष्टांना बोलू देत, बाकीच्यांना ते ओळखू देत. That happens only in the church. आणि ते चर्च मध्येच होतं So when बेटा. a prophet speaks in a church, तर एखादा संदेष्टा जेव्हा चर्च मध्ये बोलतो and there is an accountability there. तर तिथे जबाबदारी आहे, तिथे हिशोब देणं आहे. The elders, the pastors, they will test the spirit. वडीलजन, पास्टर्स त्या आत्म्याला तपासणार And they will know whether it is coming from God or not. आणि त्यांना कळणार हे देवाकडनं येत आहे की नाही. But when standalone prophets, पण एकटे उभे राहिलेले हे जे सो कॉल्ड संदेष्टे असतात, they rent a hall and call people out. ते एखादा हॉल भाड्यावर घेतात आणि ऍडव्हर्टाईज करतात. एक सोशल मीडियावर सगळ्यांनाच कळतं, अलीकडे ऍडव्हर्टाईज करून टाकतात. There is no accountability. कोणाला जबाब देणं नाही, Because there are no elders, no pastors to test the spirit. कारण तिथे कोणी एल्डर नाहीये, तिथे कोणी पास्टर नाहीये, तो आत्मा तपासायला तिथे कोणी लीडरशिप नाहीये. Are you getting it? ही हिमसेल्फ इज एव्हरीथिंग देअर. So here it says, तर तिथे लिहिलंय in the church, चर्च मध्ये the Holy Spirit said, पवित्र आत्मा बोलला, set apart Barnabas and Saul for the work I have chosen for them. बर्नबा आणि शौलाला जे काम मी निवडलेलं आहे त्यासाठी वेगळं करा. See, they were prophets, ते संदेष्टे होते, but work was allotted to them by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने त्यांना काम दिलं. दुसऱ्या वचनात लिहिलंय की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावलंय त्यासाठी त्यांना निराळे करा. That means म्हणजे- the church knew it, चर्चला माहित होतं that these were prophets, की हे संदेष्टे आहेत and God is giving them this work. आणि देव त्यांना हे काम देत आहे. चर्चला माहित होतं की हे संदेष्टे आहेत. See, and then hands were laid upon them, मग त्यांच्यावर हात ठेवले गेले, and then they went out मग ते बाहेर गेले and ministered in the churches. आणि मग चर्चेस मध्ये जाऊन त्यांनी सेवा केली. There is no independent prophet. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. स्वतंत्र असे संदेष्टे नाही आहेत आणि नसतात. So prophets were in the church, संदेष्टे चर्च मध्ये होते. worshipping, praying, fasting, submitting to leadership. आराधना करत होते, उपास करत होते, प्रार्थना करत होते, लीडरशिपच्या अधीन राहत होते. And no prophet is above the church. आणि एकही संदेष्टा चर्च पेक्षा मोठा नाहीये, Never. कधीच नाही. Even Paul, पॉल पण the great apostle, इतका महान प्रेषित he पॉल, was first counted among the prophets in Antioch. पहिला अंत्योक्यामध्ये या पॉलला संदेष्टांमध्ये गणलं गेलेलं आहे. See? हा? And that's why you should know the real prophet and the false prophet. आणि म्हणून तुम्हा लोकांना खरे संदेष्टे कोण आहेत आणि खोटे संदेष्टे कोण आहेत हे कळलं If you पाहिजे. go to the wrong prophets, he will die and you will also die. तुम्ही जर चुकीच्या संदेष्टांकडे गेलात, माइंड यू, ते मरतील आणि तुम्ही मराल. Your destiny will die. तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा मरेल बेटा. That's why you should know the difference. म्हणून तुला फरक कळला पाहिजे. एवढा मोठा व्यवहार ठेवू नको. A true prophet builds up the church. खरा संदेष्टा जो असतो ना, तो चर्च बांधून उभं करतो, चर्चला वाढवतो, चर्चला ताकद He देतो, strengthens the church. तो चर्चला ताकद देतो, He leads people to Jesus. तो लोकांना येशूकडे आणतो. See, that is where a prophet can be deceived, because he says,
Thus says the Lord, I am saying this, I am saying that. आणि तिथे ना संदेष्टा फसू शकतो, कारण संदेष्टा बोलताना दस से द लॉर्ड, सेनाधीश देव असं सांगत आहे, सेनाधीश देव असं सांगत आहे, तिथे तो संदेष्टा फसू शकतो. A real prophet brings conviction. खरा संदेष्टाना लोकांच्या अंतःकरणाला चुरचूर लावतो. A real prophet will encourage you. खरा संदेष्टा तुम्हाला प्रोत्साहन देईल. If you go for that meeting and if you come back in fear, it's not a true prophet. त्या संदेष्टाच्या सभेला तुम्ही गेला आणि घरी येताना घाबरत घाबरत आलात, तर तेवढंच लक्षण पुरेसं आहे ना की हे बरोबर नाहीये, हे काहीतरी चुकलंय. He should confirm God's word. देवाच्या शब्दाला त्याने कन्फर्म केलं पाहिजे. A false prophet builds his own kingdom. खोटे संदेष्टे स्वतःचं राज्य बांधतात. He points people to himself. खोटा संदेष्टा लोकांना स्वतःकडे आणतो. He promotes excitement in you. खोटा संदेष्टा लोकांमध्ये आवेश आनंद सगळं भडकवतो, But he leaves you dry. पण तुला सुक आणि कोरडं सोडतो. आमेन. मेरा तो आमेन आहे सर. A true prophet says, खरा संदेष्टा म्हणतो repent पश्चाताप कर, and follow Jesus. येशूंच्या मागे चाल. Not repent and you will die. पश्चाताप कर आणि तू मरशील असं नाही म्हणत. John the Baptist was the greatest prophet in the world. बप्तिस्मा देणारा योहान अख्ख्या जगातला सगळ्यात मोठा संदेष्टा झाला. Even Jesus confirmed it. येशूनी सुद्धा कन्फर्म केलं No other prophet is as great as John the Baptist. की योहान जो बप्तिस्मा देणारा त्याच्या इतपत मोठा संदेष्टा नाही. But he never prophesied on any person. बप्तिस्मा देणाऱ्या योहानाने एवढा मोठा संदेष्टा होऊन सुद्धा कोणावर प्रॉफेसी अशी दिलेली नाही. He didn't pray money in your pocket and remove money from your pocket. त्याने तुझ्या खिशात पैसे हो अशी प्रार्थना करून तुझ्या खिशातनं पैसा काढलेला नाही. Say, हा? he only said, फक्त एवढंच बोलला तो, kingdom of heaven is near. स्वर्गाचं राज्य जवळ आहे, Repent पश्चाताप and be करा, baptized. बप्तिस्मा घ्या. He didn't even call himself a prophet. त्याने स्वतःला संदेष्टा म्हणून सुद्धा घेतलं नाही. द ग्रेटेस्ट प्रॉफिट ऑफ ऑल जॉन. The Pharisees came to him and said, are you Jeremiah? परुषी आले त्याच्याकडे आणि त्याला म्हणाले, तू इर्मया आहेस, Are you Isaiah? तू यशया आहेस, Are you some prophet? तू काही संदेष्टा वगैरे आहेस का? He said, no. तो म्हणाला नाही, I'm a voice crying out in the wilderness. मी रानात ओरडणारी वाणी आहे. बोला, सगळ्यात मोठा संदेष्टा जगात होऊन गेलेला असं म्हणतो. And today, आज people everywhere, they are just spreading one thing. Prophet so and so, prophet so and so, लोक prophet so and so. सगळीकडे हेच पसरवतात. प्रॉफिट हे आलेत, प्रॉफिट ते आलेत, प्रॉफिट XYZ आलेले आहेत, प्रॉफिट ते आलेले आहेत. You should be first a voice crying out in the wilderness. पहिलं रानात ओरडणारी वाणी बना, Turn to Jesus. येशूंकडे वळा म्हणा. A false prophet says, खोटा संदेष्टा म्हणतो, sow a seed and follow me. बी पेर आणि माझ्या मागे ये. Yes. माइंड द वर्ड्स. फरक तुम्ही समजा. See, बी पेर आणि माझ्या मागे ये. Jesus said in Matthew 11:11, येशू म्हणाले मत्थ्या 11:11, I tell you this, John the Baptist is greater than any other person who has ever lived. मत्थ्या 11:11 मध्ये येशू म्हणाले बप्तिस्मा देणाऱ्या योहानापेक्षा कोणीही मोठा संदेष्टा नाहीये. But his message was so simple. पण त्या योहानाचा मेसेज किती सिंपल साधा होता. Repent. पश्चाताप करा, Kingdom of heaven is near. स्वर्गाचं राज्य जवळ आहे म्हणाला तो. See, that's it. There is no hype in it. बाकी त्याच्यात हाईप काही नाहीये. No stage lights. त्याच्यामध्ये मंचावरचे फोकस लाईट नाहीयेत. No laying hands on the people and prophesying over their त्याच्यामध्ये lives. एकेकाला बोलव, ठेव डोक्यावर हात नाहीये. No promises of promotions. त्याच्यामध्ये बढतीची वचनं नाहीयेत. Just one strong message. एकच स्ट्रॉंग मेसेज आहे. Repent, for God's kingdom is here. पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलंय असं सगळ्यात ग्रेट संदेष्टा योहान म्हणाला. A true prophet will always point to the King of kings and the Lord of lords. खरा संदेष्टा नेहमी प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा येशू त्याच्याकडेच इशारा करतो, Not to himself. स्वतःकडे नाही. Amen. आणि एक तर संदेष्टे चर्च मधून असतात, बाहेर नाही. John the Baptist didn't collect followers for himself. बप्तिस्मा देणाऱ्या योहानाने स्वतःसाठी अनुयायी आणि फॉलोअर गोळा केले नाही. Today, a so-called prophet does not want to come to the church and prophesy. आज सोकॉल संदेश त्याला चर्च मध्ये येऊन कधी प्रॉफेसी करायची इच्छा नाही झाली. They want to always have it in outside hall त्यांना नेहमी बाहेर कुठेतरी हॉल भाड्यावर घेऊन करायची इच्छा होते का? because no accountability. कारण कुणाला जबाब देणं नाही ना. Who is closer to you? तुमच्या जवळ कोण आहे? A prophet or a shepherd? संदेष्टा का मेंढपाळ? Who walks with you? कोण तुमच्या सोबत A चालतं? pastor or a prophet? पास्टर का संदेष्टा? Who is responsible for your life? कोण तुमच्या जीवांसाठी जबाबदार आहे? Hey. In my own house, माझ्या स्वतःच्या घरात
If somebody wants to talk to my daughter, जर समजा कुणाला माझ्या मुलीशी बोलायचं असेल, I will tell him, मी त्याला सांगेन talk in my presence. माझ्या सहवासात, माझ्या उपस्थितीत बोल. Because I am her father. मी तिचा बाप आहे. If he says, no, I want to take your daughter outside and want to talk, जर तो म्हटला नाही मला तुमच्या मुलीला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊन बोलायचंय, there is no accountability. मग काही जबाब देणं नसतं ना. I will tell him, मग मी त्याला म्हणेन she's my daughter. माझी मुलगी आहे, You talk here इथे बोल. so that I will know and I will test every spirit that is flowing through. म्हणजे मला कळेल, प्रत्येक आत्मा मला तपासता येईल. डू इट बिफोर मी. In the same way, तसंच आहे. I am your father. मी तुमचा बाप आहे. I am your shepherd. मी तुमचा मेंढपाळ आहे. I am your pastor. मी तुमचा You पास्टर are आहे. my sheep. तुम्ही माझी I मेंढरा. am your good मी shepherd. तुमचा उत्तम मेंढपाळ आहे. Whichever prophet wants to speak, let him speak in my presence. ज्या कुठल्या संदेशाला तुमच्याशी बोलायचं आहे त्यांनी माझ्या उपस्थितीत येऊन बोलावं, So that none of my children are deceived. की माझी कुठलीही मुलं, कोणीही तुमच्यातलं फसू नये. तुम्ही सगळी माझी मुलं आहात. How many agree to this? किती लोकांचा सहमत आहे याला? See, now you are agreeing. आता सहमत करता तुम्ही? हाँ. Now you are agreeing. आमेन. कि कल को कुछ हो गया तो अपने को तो चर्च लगेगा, बाबा चर्च में भागो. असं Because नव्हे a बेटा. prophet will come, prophet will go. संदेष्टांचं काय आहे? येणार आणि जाणार. Evangelists will come, evangelists will go. सुवार्तिकाची पण तशी सेवा असते. सुवार्तिक येतात, सुवार्ता सांगतात, जातात. Teacher will come, teacher will go. शिक्षक येणार, शिक्षण देणार आणि जाणार. A pastor will stay with you. पास्टर तुमच्या सोबत राहणार. Either before, till your death or till his death. आणि त्या पास्टरांच्या मृत्यूपर्यंत, नाही तर तुझ्या मृत्यूपर्यंत पास्टर तिथे राहणार. हे असं आपलं नातं आहे. ना आप मेरे से जान बचा सकते ना मैं आपसे. ये प्रभू ने बांधा है बेटा. And so John the Baptist said, तर बाप्तिस्मा देणारा योहान म्हणाला he must become greater. तो वाढला पाहिजे, He should increase, I should decrease. तो मोठा झाला पाहिजे, मी कमी झालं पाहिजे. And that's the true prophet. आणि याला खरा संदेष्टा म्हणतात, जो असं बोलेल की त्याला वाढू दे, मी कमी व्हायला He पाहिजे. never promotes himself. तो कधी स्वतःला बढती देत नाही. He will always promote Jesus. तो नेहमी येशूंनाच बढती देणार. खरा खुरा संदेष्टा. See, real prophecy leads to real change. खरी भविष्यवाणी खऱ्या बदलाकडे आणते. Not you will get a car tomorrow. उद्या तुला गाडी मिळणार असं नाही. ते Tomorrow you will get a job. उद्या तुला नोकरी मिळणार. अरे पण तुला उद्याचं एवढं काय माहित करायचंय? You need a cross first. पहिला वधस्तंभ समोर ठेव, Then you will know how to use that car. म्हणजे तुला कळेल आलेली गाडी वापरायची कशी असते. वधस्तंभ समोर नाही, गाड्यांवर गाड्या आल्या, See- ऍक्सिडेंट होईल ना. You don't need destiny always. You need a deliverer. सारखं काय तुला आयुष्याची दिशा कोणीतरी सांगायला हवी आहे, ते नको आहे. तुला मुक्तीदाता गरजेचा आहे. You need somebody who will tell you, read the Bible. तुला असा कोणीतरी गरजेचा आहे जो छाती टोकून तुला सांगेल बायबल वाच. Read your Bible. तुझा बायबल तू वाच, Pray. प्रार्थना कर, Seek God's face. देवाला शोध. That will make you stronger. त्यातनं तू बलवान होशील. या असं नाही काही I can give a fish to eat for today. मी तुम्हाला मासा खायला देईन आज पुरता. And I will know tomorrow again you will come to me. मला माहितीये उद्या तुम्ही परत माझ्याकडे येणार की मासा दो ना. Third day also you will come to me. तिसऱ्या दिवशी पण तुम्ही माझ्याकडेच येणार, मासा दो ना. I became popular. झालो का मी प्रसिद्ध, आता लोकप्रिय झालो, I got people. लोक मिळाले. But if I teach a person to fish, पण एखाद्या माणसाला किंवा लोकांना मी मासा धरायलाच जर शिकवला you may not come to me every day. तर तुम्ही रोज माझ्याकडे येणार नाही. But I know your standing will be right with पण Jesus. मला माहिती असतं येशू सोबत तुम्ही बरोबर उभे आहात. You can take care of yourself. तुम्ही स्वतःला सांभाळणार आहात. And that's what I'm doing here. मी इथे तेच करतोय. I don't want a crowd. मला लोकांची गर्दी, मी गर्दी के पीछे पागल आदमी नाहीये. I'm a person who can stay alone on the island of Patmos. तुम्ही जर मला म्हटलं ना, मी असा माणूस आहे जो पात्म नावाच्या बेटावर सगळं सोडून एकटाही राहू शकतो. I can live alone. मी एकटा राहू शकतो. It's there in me. माझ्यात ते Ingrained. आहे. माझ्यात ते कोरलेलं आहे. मी एकटा राहू शकतो बेटावर पण. But I am here पण मी आहे to ना इथे. put you on the right path. तुम्हाला योग्य मार्गाला लावायला, That you don't make mistakes in your life. की तुम्ही आयुष्यात अशा चुका करू नका. Say, because the so-called prophets, they just give you, they dish out food for you. कारण नामदारी संदेश ते तुमच्या समोर ताट मांडतात. Say, ताट वाढलेलं आहे. they will never say, are you right with your God? कधीच विचारणार नाही देवासोबत तुझं कसं नातं आहे. Are you praying? प्रार्थना करतो का? Are you asking for the car to God? कार मागतोय का तू देवाला? गाडी मागतोय का? You want promotion? तुला प्रमोशन हवंय Have you का? prayed for promotion? प्रार्थना केली का? He will say, don't pray, I will tell you. तो प्रॉफिट म्हणेल तू नाही करायचं ते सगळं, मी प्रार्थना करतो ना. And so if he does, you will not be praying. आणि त्यानेच जर ते सगळं केलं
तर तू तर कधीच प्रार्थना करणार नाही. And that devil will take you for a big ride. मग सैतान तुला बरोबर चक्कर मारायला घेऊन जाईल. See, Samuel was in the house of God. शमूएल देवाच्या घरात होता. He started from the house of God. देवाच्या मंदिरापासून शमूएलाने सुरुवात केली. द प्रॉफिट, देवाचं घर, चर्च. Before he became a prophet, he was in the house of Shiloh. शमूएल संदेष्टा होण्या अगोदर शिलोच्या मंदिरात होता. He heard God's voice in the temple, त्याने देवाचा आवाज ऐकला मंदिरात, चर्च. not on the streets, रस्त्यावर नाही, in the temple of God. देवाच्या मंदिरात, चर्च. Elijah spoke strong words, एलिया पण फार स्ट्रॉंग शब्द बोललाय. but he stood before kings पण राजांसमोर उभा राहिला. only after standing before God. देवासमोर उभं राहिल्यानंतरच राजांसमोर उभा राहिला आणि धाडसाने बोलला. You hear overnight prophets. तुम्ही एका रात्रीत उभे राहिलेले संदेष्टे बघता. You never heard them before. अगोदर तुम्ही कधी त्यांचं ऐकलं Suddenly नव्हतं. they spring up. अचानक आले. When did they pray? When did they seek God? त्यांनी When did कधी the प्रार्थना church केली? accept them? कधी त्यांनी प्रार्थना केली, कधी त्यांनी देवाचं ऐकलं. चर्चनी त्यांना कधी स्वीकारलं त्या संदेष्टांना. And so a prophet so-called knows. तर नामधारी संदेष्टाला माहित असतं. I cannot prophesy in the world. मी जगात जाऊन तर प्रॉफेसी करू शकत नाही. There are many so-called prophets in the secular world. कारण सेक्युलर जमान्यामध्ये तसे खूप भविष्यवादी आहेत. Many of them. अनेक भविष्यवादी आहेत सेक्युलर जमान्यात. You know those. तुम्हाला माहिती आहे All ना? those diviners. माहिती आहे ना, सगळे ज्योतिषशास्त्र सांगणारे तिथे आमचा All the निवास होता. Gentiles go there. सगळे परराष्ट्रीय त्यांच्याकडे जातातच की देखो कुछ बोलो. Why do the Gentiles go there? का परराष्ट्रीय त्यांच्याकडे जातात म्हणतात हात देखो राशी देखो Why? बोलो. का? Because they cannot read their own holy books. कारण त्यांना नाही स्वतःची पवित्र पुस्तकं वाचता येतात. So there is somebody guru who is telling them all the truth. मग आहे कोणतरी गुरु जो त्यांना सांगत But you राहतो. have got your Bible. अरे पण तुझ्याकडे पवित्र शास्त्र आहे ना, आहे ना. You can reach God directly. देवाकडे तू थेट पोहोचू शकतो. कोणाची काय गरज आहे मध्ये? Sometimes you don't need me also. कधी कधी तुम्हाला माझी गरज नाही बेटा. मी You openly need सांगतो. God. तुम्हाला देवाची गरज आहे. You need Jesus. तुम्हाला येशूंची गरज आहे. Look at Agabus in the book of Acts. अगाबस, प्रेषितांच्या कृत्यांमधला अगाबस बघा. He gave a prophecy, त्याने भविष्यवाणी केली. not for money or fame or fans. पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, फॅन फॉलोईंग साठी नाही. He didn't give prophecy to one individual. आणि त्याने एका व्यक्तीला धरून प्रॉफेसी नाही केली. He gave a prophecy to the whole church. अख्ख्या संपूर्ण चर्चला त्याने भविष्यवाणी केली. In the church. चर्च मध्ये, चर्च साठी A warning for preparation. एक वॉर्निंग दिली पूर्व तयारीची. In Acts 11:28. प्रेषित 11:18 मध्ये Say that there will be famine in the land. की देशात दुष्काळ पडणार आहे. देशात दुष्काळ पडणार आहे. चर्च मध्ये, चर्च साठी प्रॉफिटनी प्रॉफेसी केली. Next time I will share with you also what happened there. पुढच्या याला सांगेन इथे काय झालं. But Samuel didn't become a prophet overnight. शमूएल एका रात्री संदेष्टा झाला He नव्हता. first served under spiritual authority. शमूएलाने प्रथम सेवा केली आध्यात्मिक लीडरशिप खाली. Eli, एली, the high priest. एली प्रमुख याजक. In the Old Testament there were high priests. जुन्या करारात प्रमुख याजक असायचे. In the New Testament you have pastors. नवीन करारात पाळक आहेत. जुन्या करारात प्रमुख याजक असायचे. He learned obedience there. आज्ञापालन तिथे त्याने शिकून घेतलं. He grew in the presence of God. देवाच्या सहवासात तो वाढला. And only years later, आणि अनेक वर्षांनंतर God raised him up as the prophet to the nation. देवाने शमूएलाला देशासाठी म्हणून संदेष्टा उभा केला. And what a prophet he was. आणि काय संदेष्टा झाला शमूएल. 1 Samuel 3:19 says, 1 शमूएल 3:19 मध्ये लिहिलंय बघा. The Lord was with Samuel as he grew. He did not let any of Samuel's words fall to the ground. 1 शमूएल 3 अध्याय 19 वचन म्हणतं, आणि शमूएल वाढत गेला आणि यहोवा त्याच्या संगती होता आणि त्याने त्याच्या सर्व गोष्टीतून काही एक खाली पडू दिलं नाही. That is the respect God has for a real prophet. एवढा आदर आहे देवाच्या मनात खऱ्या संदेष्टासाठी. Every word that Samuel spoke, प्रत्येक शब्द जो शमूएल बोलला it carried weight. त्यात वजन होतं, वजन. God was confirming it. देव कन्फर्म करत होता ते. God backed his words. देवाने पाठिंबा दिला होता शमूएलाच्या मुखातनं निघणाऱ्या शब्दांना. No prophecy was wasted. कुठली भविष्यवाणी शमूएलाने दिलेली वाया नाही गेली. No prophecy was exaggerated. एकही प्रॉफेसी त्याने अतिशयोक्ती करून दिलेली नाहीये. देवाने त्याचे शब्द झेललेले आहेत. No prophecy was false. एकही प्रॉफेसी त्याची खोटी नाही झाली. And that's what marks a true prophet. आणि तो खरा संदेष्टा असतो. Not just visions, फक्त दृष्टांत दिसतात मला, but accuracy. पण अचूक
निशाणा. consistency. सातत्य. People under them grow in the Lord. त्यांच्या हाताखालची माणसं प्रभूत वाढणं, People come more closer to the Lord. लोक प्रभूच्या जास्त जवळ येणं ही लक्षणं आहेत. And the presence of God confirms every word. आणि मग देवाचा सहवास आणि देवाची उपस्थिती त्यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाला कन्फर्म करते. Praise God. देवाला धन्यवाद. For years he was under Eli, वर्षोनवर्ष शमूएल एलीच्या हाताखाली होता learning the ways of the temple, आणि मंदिरातले मार्ग शिकत होता, watching and growing, बघत होता, वाढत होता staying faithful in the shadow of Eli. आणि एलीच्या सावलीत विश्वासू राहिला होता. And only after some years God visited him, काही वर्षांनंतरच देवाने त्याला भेट दिली raised him up and said, you will be a prophet. आणि त्याला उचलला आणि त्याला म्हणाला की तू संदेष्टा होणार आहेस. And 1 Samuel 3:20 says, 1 शमूएल 3:20 मध्ये लिहिलंय, everyone is in Israel from the north to the south knew that the Lord had chosen Samuel to be a prophet. आणि शमूएल यहोवाचा भविष्यवादी व्हायला स्थापलेला आहे असे दानापासून बेरशेबापर्यंत सर्व इस्रायली लोकांनी ओळखले. Not outside Israel, in Israel. इस्रायलच्या बाहेर नाही, इस्रायलच्या आत. Without the church, a prophet has no work. चर्चच्या व्यतिरिक्त संदेश त्याला ऍक्च्युली काम नाहीये. Tell me what work he has मला without the सांगा ना, church. संदेशाचं काम चर्चच्या शिवाय काय आहे? And if he has work in the church, आणि जर चर्च मध्ये त्याला काम आहे he has to meet the shepherd to get तर the work done. चर्चच्या पास्टरला त्यांनी भेटलंच पाहिजे त्याचं काम करून घ्यायला. व्हॉट इज ही डुईंग आउटसाइड? Are you getting me what बाहेर I'm काय saying? करताय ते संदेश ते? Because the sheep belong to the shepherd. कारण मेंढरं मेंढपाळाच्या मालकीची असतात. Sheep don't belong to a prophet. मेंढरं संदेशाच्या मालकीची They नाही are आहे. invited by the pastors. पास्टर कडूनच तो संदेश आला पाहिजे. व्हॉट आर दे डुईंग आउटसाइड? कम ऑन. Say, these people don't know what prophet's ministry या is. लोकांना माहित नाही संदेश त्याची सेवा काय आहे. त्यांना See, you माहित don't नाही. become a prophet by ambition. अँबिशन आहे, माझी एक महत्वाकांक्षा आहे, मला प्रॉफिट बनायचंच आहे, असं बनलं जात नाही. हा You काय be- जगिक व्यवहार नाही. You become a prophet by submission. संदेष्टा बनायचा आहे, Submission to God, submission to the offices. देवाच्या अधीन येऊन देवाने दिलेली जी कार्यालय आहेत त्या कार्यालयांच्या अधीन येऊन संदेष्टा बनतो. Say, and so these so-called prophets, they will never talk to a pastor. म्हणून हे नामधारी संदेष्टे पाळकांशी कधी बोलत नाहीत आणि माझ्यासारख्या पास्टर समोर तर ते येतच नाहीत, They will never come to me. येणारच नाहीत कधी. They will only reach to खरी you. नाही, तुमच्यापर्यंत येतील. People who are gullible, people who are हाँ. innocent, people who don't know the word, भोळी भाबडी माणसं ज्यांना वचन माहित नाही, वचनाचा पत्ता नाही, they will come to your houses तुमच्या घरी पण येतील and they will say, आणि म्हणतील come, I will prophesy. आजा प्रॉफेसी करताय. If it works, it works. झालं तर झालं. Many times it is guesswork. अनेक वेळा गेसवर्क असतो, तर्क लावतात, माझ्याकडे नाही But then you येणार. are happy. पण मग तुम्ही खुश होता. Somebody said you will get a promotion. कोणीतरी बोललं तुला बढती मिळणार आहे, तू If I होता don't खुश. get today, I will get next year. आज नाही तर पुढच्या वर्षी मिळेल. And if you get it, आणि जर मिळालं 100% credit goes to the prophet 100% त्या संदेशाला श्रेय and 0% to God. आणि 0% देवाला श्रेय. काय झालं? देवाचा गौरव काय झाला का याच्यात? Yes. हं? I call you here to give a testimony if God has blessed you. देवाने जर तुम्हाला आशीर्वाद दिलाय, घसे बसेपर्यंत आम्ही सांगतो तुम्हाला, इकडे वर या आणि साक्ष सांगा. है You की नाही? testify here. आज दिली ना साक्ष बेटा, तुम्ही इथे येऊन साक्ष देता. We have Thanksgiving service, आभार प्रदर्शनाची आपण सेवा ठेवतो. not Thanksgiving service to Bishop Peter. आभार प्रदर्शनाची उपासना बिशप पीटरला नाहीये, No, नाही, to नाही. my God. ती देवाला आहे. ती थोडी मला असते, ती देवाला आहे. आमेन. You don't become mighty in public तुम्ही लोकांच्या जबाबासमोर महान होत नाही until you have been faithful in private. जोपर्यंत खाजगी जीवनामध्ये तू इमानदार नाही, लोकांसमोर तू उंच होऊ शकत नाही. इज 100% ट्रू. I didn't become an apostle of Christ just in one day. ख्रिस्ताचा प्रेषित मी काय एका दिवसात झालोय? हा? It took many years for me. अनेक वर्ष गेली ना आमची. झिजलोय आम्ही, झिजून झिजून आज before- चंदनाला सुगंध आहे. Before God gives you a platform, तर देवाने तुला हे मंच आणि प्लॅटफॉर्म देण्या अगोदर He watches your posture. देव तुझी अंग घडण, स्वभाव घडण, चारित्र्य घडण तपासणार. Don't be fooled by the fancy. मूर्खात निघू नको फॅन्सी गोष्टी बघून. People are going for the supernatural लोक अलौकिकाच्या मागे लागतात, instead of going after the spiritual. आध्यात्मिक गोष्टींच्या मागे लागायच्या ऐवजी अलौकिक गोष्टींच्या मागे लागताय. Sometimes they go after the spectacular. कधी कधी असं उठून दिसणारं जे असेल त्याच्या मागे लागतात.
then go for the supernatural also. आणि मग अलौकिकासाठी सुद्धा नाही, असं उठून दिसलं पाहिजे, काहीतरी स्पेक्टॅक्युलर झालं पाहिजे. माणूस पडायलाच पाहिजे. हो का? नाही तर मी मी हात ढकलून ठेवला पाडेन. होता. Say, ढकलून. I saw on Facebook मी फेसबुक काय काय a very funny thing. फेसबुकवर एक गंमतशीर क्लिप मलाही दाखवली त्यांनी. A man of God is praying, होते कोणी देवाचे सेवक प्रेयर करत होते, and there was another fellow who was a catcher. आणि होता एक मागे असतात ना, मागे धरणारे, This fellow was laying hand on him, आणि ह्यांनी हात ठेवला. and that fellow was so stubborn. He said, "I will never fall." हा कोण होता? डोकं एक हट्टी चालू होतं हातामध्ये, तो म्हटला मी पडणारच नाही. And so he went on placing hand, तर ह्यांनी तर हात ठेवलाच, and that fellow was walking out आणि हा हे असे बाहेर 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 गेले, outside the church, चर्चच्या बाहेर, on the streets, रस्त्यावर, on the road, रस्त्यावर, till his house, घरापर्यंत गेले. because the pastor also was stubborn. पास्टर पण हट्टी, पास्टरच्या हातात डोकं आलं तेही हट्टी, और I mean, it पीछे was वाला just a- ऐसे ही वो उनके साथ पीछे पीछे जा रहा. It was just a humor. अरे एक विनोदी प्रकार त्यांनी टाकला. आजकाल काय काय टाकता तो. But what I'm saying is, पण मी काय म्हणतो, let not the genuine be lost. हा, त्याच्यामध्ये अस्सल सोला आणि सच जे लोक आहेत त्यांना नका ना हरवू देऊ. So just because someone says I'm a prophet doesn't mean they are sent by God. कोणीतरी म्हटलं मी प्रॉफिट आहे म्हणजे लगेच त्याला देवानीच पाठवले असं नसतं. I mean, today I can say I'm God. आय मीन टुडे, आज मी तर असंच म्हणीन, आज मी देव आहे. हे Some, इधर बहुत some लोक- will still believe me. काही लोक तरी माझ्यावर विश्वास ठेवतील ना. लोकांचा माझ्यावर विश्वास बसलाय कारण त्यांनी माझी मिनिस्ट्री पाहिली आहे. तर आज मी म्हणीन मी देव आहे. And some will say, oh, काही लोक म्हणते हा बरोबर आहे, say. हा बरोबर आहे, हमारे But the real पास. matured will say no. पण खरे समंजस आणि प्रौढ लोक म्हणतील नाही नाही, हे देव कुठले झाले. Just because I said I'm God, I'm not God. तर मी देव म्हणतो स्वतःला, म्हणून मी देव होत नसतो. There has to be something in me काहीतरी as माझ्यात God. असायला पाहिजे ना देव बनायला. अरे देव आहे तो, I'm nothing before मी God. शून्य आहे त्याच्या समोर. असं कसं कोणी देव बनेल. मग हे In- कळतं तर ते का नाही. If any so-called prophet कोणी जर नामधारी संदेष्टा doesn't honor the local church, लोकल चर्चला, स्थानिक मंडळीला मान देत नसेल, if they don't serve under the leadership, आणि लीडरशिप खाली सेवा करत नसेल, if they don't preach Christ, आणि ख्रिस्त गाजवत नसेल, run, पळा पळा, डोंगराला आग लागली पळ, run. पळ पळ, ती जागा सोड. Because not every voice is heaven's voice. कारण प्रत्येक आवाज स्वर्गातनं आलेला नसतो. Some are just echoes of egos. काही आवाज ओ वा वा अहमपणाची गर्जना असतात. इकोज ऑफ इगो. वा वा, अरे ये डाल तू सोशल मीडिया पर कुछ डालो तो कुछ ऐसा डालो भाई. So don't let anyone rent space in your soul तर तुझ्या जीवात अशी एवढी भरमसाठ जागा लोकांना देऊ नको भाड्यावर. just because they call themselves prophet. ते स्वतःला संदेष्टा म्हणतात म्हणून मी तर फार असा वेडा वेडा झालो. कशाला. So a prophet outside the church तर चर्चच्या बाहेरचा जो संदेष्टा आहे is like a torch without fire. तो अशी मशाल आहे ज्या मशालीला आगच नाही. He is like a torch, the holy fire which is lit in the sanctuary now is lit outside the की sanctuary. निवास मंडपामध्ये, पवित्र स्थानामध्ये ती आग लागलेली होती, पण आता ती बाहेर निघून गेली. See, it is lit outside the sanctuary. बाहेर निवास मंडपाच्या बाहेर ती आग लागली आता. See, it may burn, ती जळेल थोड्या वेळ, but it will not help you any bit. पण मदत नाही करणार. इथली समय इथं पेटती राहून इथून घेऊनच द्यायचं असतं. God didn't say follow the prophets. देव असं कुठेही बोललेला नाहीये. He said follow की Jesus. संदेष्ट्यांमागे चाला. देव बोललाय येशूंच्या मागे चाला. See, none of the people will be mesmerized by a pastor, but they will be mesmerized by a prophet. कसं असतं माहितीये का, कोणीही जनता किंवा लोक, आम जनता, मेंबर लोक पास्टरच्या सेवेवरती असे मेस्मराइज आणि आ वासून बघत नाहीत. पण कोणी संदेष्टा आलंय असं कळलं की सगळे हा ना, हा ना, Say, they are mesmerized. डोंबल्याचा हा ना. 1, 2 prophecies if he gives, 2 भविष्यवाण्या काय त्यांनी दिल्या. our people will sacrifice their life. आपले लोक असं प्राण त्याग करायला तयार होतात. They will go to Mumbai, they will हो go ना. to any place to meet him. मुंबईला मागे मागे जातील, त्यांना भेटायला आणि कुठे कुठे जातील. Say, people went cross the Jordan River to meet John the Baptist, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला लोक नदी पलीकडे गेलेले आहेत, but he never gave one prophecy to them. पण बाप्तिस्मा देणाऱ्या योहानानी एक संदेशवाणी भविष्यवाणी त्यांच्यावर केलेली He नाही. never say, I prophesy house for you. हे असं कधी म्हटला नाही बाप्तिस्मा देणारा योहान, ये तुझं डोकं दे, मी भविष्यवाणी करतो, तुला घर मिळणार. I prophesy to you, you'll get a soldier's तुला job. मी भविष्यवाणी करतो, तुला हे मिळणार, तुला सैनिकाचं काम मिळणार. In fact, the soldiers asked him, what should we do? उलट पक्षी सैनिकांनी येऊन त्याला विचारलं की आम्ही काय करावं. He said, don't take more than is
required for you. तर तो म्हणाला तुमच्यासाठी जे गरजेचं आहे त्याहून जास्त घेऊ If नका. you have 2 clothes, give one to somebody. तुमच्याकडे 2 कापड आहेत ते एक कोणाला तरी देऊन टाक, कारण घालायला तुला एक बास आहे. But I wanted prophecy. नाही पण मला प्रॉफेसी हवी होती I'm सर. not here to give clothes. I want more clothes. मी नदी पलीकडे कपडे वाटप करायला आलो नाही, मला अजून कपडे पाहिजे अशी प्रॉफेसी हवी होती म्हणून मी आलो होतो. How many are understanding what I'm कळतंय saying? का? किती लोकांना कळलं? आम्हाला फार पूर्वी कळलेलं आहे सर. A real Amen. prophet will always preach repentance. खरा संदेष्टा पश्चातापाचे संदेश देतो. A fake prophet will sell revelation. खोटा संदेष्टा प्रगटीकरण विकतो, रजिस्ट्रेशन फुल म्हणे. Let's be wise. जरासं शहाणं God बना. wants you to be wise. थोडं शहाणे बना. देवाची इच्छा आहे तुम्ही थोडं शहाणे सुज्ञ Not बना. every voice is a blessing to you. प्रत्येक आवाज तुझ्यासाठी आशीर्वाद नाहीये. थोडस हुशार बना बेटा. आत्मिक गोष्टींमध्ये जरा हुशार बना. Be found in the prayer room. प्रार्थनेच्या खोलीत सापड. That is better for you. तुझ्यासाठी ते चांगलं आहे. प्रार्थनेच्या Be खोलीत सापड. found with your Bible reading. तुझं बायबल घेऊन वाचताना सापड, ते चांगलं आहे. That is better for ते you. चांगलं आहे. Be found talking with Jesus. येशूंशी बोलताना सापड की मी गेलो, मी पाहिलं हा ना येशूंशी बोलत होता, ते चांगलं आहे. Yes, prophecy is a gift. प्रॉफेसी देणगी आहे, मी मनाई करत नाही. But if you have never opened the Bible पण बायबल तुम्ही कधी उघडत नाही and only run to prophets, आणि नुसतंच संदेष्टांकडे वेड्या हरकत धावताय, you are not growing. तुम्ही वाढत नाहीये. You are just collecting spiritual sugar. तुम्ही केवळ आध्यात्मिक साखर गोळा And करताय, very soon साखर. you'll get diabetes, spiritual diabetes. आणि आध्यात्मिक मधुमेह लवकरच तुम्हाला होणार, कारण जो साखरेचं खाणार त्याला And- पुढं काय देणार ते तुम्ही जोडा. And sugar without substance will rot your soul. आणि वजनाशिवायची साखर तुझ्या जीवाला सडवेल. Let me give you a real example of a real prophet of God. एक खरं उदाहरण देतो, देवाच्या खऱ्या संदेशाचं उदाहरण. Late Kenneth E. Hagin. केनेथ ई हेगन, स्वर्गीय He सिनियर was, केनेथ हेगन. he was not just a preacher or a teacher. ते केवळ उपदेशक किंवा शिक्षक नव्हते. He was सिनियर केनेथ called हेगन a prophet of God. देवाचा संदेष्टा होते ते. He was सिनियर first a prophet, प्रथम ते संदेष्टा होते, then a teacher. मग शिक्षक. Now I won't get into the story why he became that. Later on I will share. त्यांच्या कथेत मी पूर्ण जाणार नाहीये, नंतर कधी सांगेन. But over time, काळाच्या ओघात he naturally leaned towards teaching नैसर्गिक रीतीनं ते शिक्षणाकडे कलंडत होते, because he enjoyed teaching, कारण त्यांना शिकवायला आवडायला लागलं. because he saw the need of the church. त्यांनी चर्चच्या गरजा पाहिल्या. And many pastors also encouraged him. अनेक पास्टरांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं Keep teaching, brother, keep की teaching. ब्रदर तुम्ही शिकवत राहा, ब्रदर तुम्ही शिकवत राहा. But one day Jesus visited him एके दिवशी येशूंनी त्यांना दर्शन दिलं and Jesus himself corrected him. आणि येशूंनी स्वतः केनेथ हेगन यांची चूक त्यांना दाखवली. He had a divine encounter एक दैवी भेट प्रभूशी त्यांची झाली. and the Lord reminded Hagin प्रभूंनी सिनियर हेगन यांना सांगितलं, that you have been out of the perfect will तू परिपूर्ण इच्छेच्या बाहेर गेलायस. for 2 years. 2 वर्ष. You have been out of my will. 2 वर्ष झाली बेटा, तू माझ्या परिपूर्ण इच्छेच्या बाहेर जाऊन कामकाज करतोय. That means Kenneth Hagin had been walking in God's permissive will. याचा अर्थ 2 वर्ष केनेथ हेगन, सिनियर हेगन देवाच्या परवानगी दिलेल्या इच्छेत 2 वर्ष चालत होते. And he says, आणि म्हणतात in that 2 years, त्या 2 वर्षात God was still blessing the people. देव तरी लोकांना आशीर्वाद देत होता. Mind you what I'm saying. नीट ऐका मी काय बोलतोय. देव तरी त्या 2 वर्षात लोकांना आशीर्वाद देत होता. But पण he was not in the highest calling that God had for him. देवाने जे मोठं पाचारण त्यांना दिलं होतं, त्या पाचारणात तोवर केनेथ हेगन आलेच नव्हते. Some things were happening, काही गोष्टी घडत होत्या, but थोडंफार घडत not होतं. many things are happening. अनेक गोष्टी घडत नव्हत्या, कारण त्या परिपूर्ण पाचारणात अजूनपर्यंत त्यांचं पदार्पणच नाही. Jesus told him, मग येशू त्यांना म्हणाले you have reversed the order. की क्रम तू उलटा केला. You have put your teaching ministry first and the prophetic ministry second. तू शिक्षणाची सेवा पुढे ठेवली आणि भविष्यवाणीवर प्रॉफिटिक मिनिस्ट्री दुसऱ्या नंबरला ठेवली, And that's not what I gave you. आणि मी तुला हे दिलेलं नाहीये. And so Hagin said, तर हेगन म्हणतात, Jesus pointed him back to the scriptures. येशूंनी शास्त्रवचनाकडे त्यांना परत नेलं. He said, read Ephesians 4:11. आणि प्रभू येशू त्यांना म्हणाले, इफिस 4:11 वाच. He gave some to be apostles, some prophets, some evangelists, some pastors and teachers. इफिस 4:11 तू वाच की काहींना देवाने संदेष्टा म्हणून, शिक्षक म्हणून. आय विल रीड इट. इफिस 4:11. I don't want to just Not say only it. that, we will take then 1 आणि Corinthians त्यानेच कोणी 12:28. प्रेषित, कोणी भविष्यवादी, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक, कोणी शिक्षक असे नेमून दिले. But in 1 Corinthians 12:28, you get it correct. पण 1 करीन 12:28 मध्ये ते आपल्याला अचूक रीतीनं कळतं. And God has placed in the church first apostles, second prophets, third teachers. 1 करीन 12:28 प्रथम देवाने मंडळीत
म्हणजे चर्चमध्ये प्रेषित ठेवले, दुसरे भविष्यवादी, तिसरे शिक्षक. See, third is teacher. तिसरे शिक्षक. Before that is prophets. त्याच्या आधी भविष्यवादी म्हणजे प्रॉफिट. So Jesus said, येशू बोलले, your teaching is good, तुझं शिक्षण चांगलं आहे, very strong, स्ट्रॉंग आहे, very useful. उपयोगी आहे, But don't put your teaching ministry before the prophetic call. पण तुझ्या शिक्षणाची सेवा तू भविष्यवाणी पर सेवेच्या पुढे नेऊ नको. What did Hagen do? He corrected himself. मग केनेथ हेगननी काय केलं? स्वतःची चूक सुधरवली, He repented पश्चाताप केला and he realigned his ministry. आणि सेवा मिनिस्ट्री परत रिअलाइन केलं. So this wasn't a fall. तर हे काही त्यांचं पतन नव्हतं, It was a fatherly correction ते एक बापानं कसं पोराची चूक सुधरवायची तसं होतं. from Jesus himself. येशूंनी स्वतः येऊन त्यांची चूक त्यांना सुधरवून दिली की असं नाही, क्रम असा पाहिजे. And so it reminds us today, आज आपल्याला त्यातून आठवण होते, order also from God matters. देवाकडनं आलेला जो क्रम आहे की जे एक नंबरला, ते नेहमी एक नंबरलाच पाहिजे. आय ऑलवेज से, इफ यू रिमेंबर, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. जे पहिलं आहे ते पहिलंच पाहिजे. If a man like Kenneth Hagin, आणि केनेथ हेगन सिनियर सारखा माणूस known worldwide, अख्ख्या जगात जो प्रसिद्ध आहे, was corrected by the Lord त्यांची चूक देवाने त्यांना सुधरवून दिली for putting ministry gifts out of order, की तू सेवा कार्यालय थोडी उलटी पालटी केलीयस, क्रम असा नाही, असा पाहिजे. how much more we should be careful आपण किती सांभाळून राहायला हवं how we walk with the prophetic calling. की आपण या संदेश त्यांच्या सेवेत कसं चालायचं आणि कसं नाही, काळजी करायची का नाही. If God has called you to be a prophet, He will confirm it. देवाने जर तुला संदेष्टा म्हणून बोलावलं असेल, देव ते कन्फर्म करेल. But don't do it because you have to gather a crowd. पण लोकांची गर्दी गोळा करायला हे वापरू नका. You cannot call yourself a prophet unless God calls you a prophet. जोपर्यंत देव तुला संदेष्टा म्हणत नाही, तू स्वतःला संदेष्टा म्हणवून घेऊ शकत नाही. You don't arrange your ministry based on what's popular. तुझी मिनिस्ट्री जे प्रसिद्ध आहे त्याच्यावर बेस नको करू. ऐसा ही होता है, ऐसा नहीं होता है, ऊपर से आया तो ही होता है. Don't base your prophetic calling based on the crowd that comes to you. भविष्यवाणी पर सेवा, प्रॉफिटिक कॉलिंग, जी लोकांची गर्दी गोळा होते त्याच्यावर आधारित करू नको. Because that crowd will come, that crowd will go also. बेटा, ती लोकांची गर्दी आहे. लोक आज येतील, कदाचित उद्या येणार पण नाही. Even if people praise your gift, आणि लोकांनी जरी तुझ्या देणगीला वावा वावा दिली, always follow the Lord's order, नेहमी प्रभूचा क्रम जो आहे तो पाळा. not man's opinion. माणसाची मतं नाहीत, प्रभूचा क्रम पाळा. Let me ask you one simple question. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. Have you ever seen a banner saying, तुम्हाला कधी असं बॅनर लागलेलं मिळालंय? Prophet Kenneth Hagin? प्रॉफिट केनेथ हेगन कधी वाचलंय? Have you ever read it? कधी वाचलंय का प्रॉफिट केनेथ हेगन? None you will find in his camp meeting. कधीच नाही. त्यांनी ज्या काही कॅम्प मीटिंग घेतल्या, कुठल्याही बॅनरवर प्रॉफिट केनेथ हेगन लिहिलेलं नाही. And though he was visited by Jesus and said, your first calling is of a आणि prophet. जरी येशू स्वतः त्यांना भेटायला आले होते आणि म्हणाले होते, तुझं पहिलं कॉलिंग प्रॉफिटचं आहे. Have you seen any crusade तुम्ही कधी कुठलं असं क्रुसेड with पाहिलं? this title, असं टायटल लागलेलं त्यांचं, Prophet D.G.S. Dinakaran Live? प्रॉफिट डीजीएस दिनाकरन लाईव्ह पाहिलंय? वन ऑफ द ग्रेटेस्ट प्रॉफिट इंडिया एव्हर हॅड इज डीजीएस दिनकरन अंकल. डिड यू एव्हर रीड दॅट? You will read Brother Kenneth Hagin, ब्रदर केनेथ हेगन वाचाल, a Dr. Dinakaran, डॉक्टर दिनकरन वाचाल, man of God. मॅन ऑफ गॉड, देवाचा सेवक. See, they didn't market their calling. त्यांनी मार्केटिंग केलेलं नाहीये कॉलिंग. प्लीज डोंट डू मार्केटिंग ऑफ युअर कॉलिंग बेटा. They didn't need to print the title prophet. त्यांना प्रिंट करायची गरज नाही पडली की मी प्रॉफिट आहे, छाप Bold उधर. letters, prophet. No. एकदम मोठ्या अक्षरात लिख उधर, मैं प्रॉफिट है. Because when you only print your name, people will not come. But when you write prophet, throngs will go there. कारण नुसतं नाव छापलं तर कोणी येणार नाही, पण प्रॉफिट सो अँड सो टाकलं तर भरला बाजार. Real prophets will not advertise. खरे संदेश ते जाहिरात करत नसतात. The anointing in them will introduce them. त्यांच्यावरचा अभिषेक त्यांना ओळख देतो. सांगावं लागत नाही आय एम अ प्रॉफिट. डीजीएस दिनकरन अंकलनी कधी सांगितलेलं नव्हतं. सिनियर केनेथ हेगननी कधी घोषणा केल्या नव्हता आय एम अ प्रॉफिट. See? प्लीज डोंट. According to my information माझ्या माहितीनुरूप and knowledge,
मला जे काही ज्ञान आहे त्यानुरूप. DJ Dinakaran was first a evangelist. मला जे काही ज्ञान आहे त्यानुरूप डीजे दिनकरन अंकल पहिले सुवार्तिक होते, Then a prophet. मग संदेष्टा. Kenneth Hagin was first a prophet, then a teacher. केनेथ हेगन सिनियर पहिले संदेष्टा होते, मग शिक्षक. Amen. अकॉर्डिंग टू माय नॉलेज. Your fruit तुझं should फळ let the world know who you are. तुझ्या फळाने कळू दे जगाला तू कोण आहे. Your message should let the world know who you are. तुझ्या उपदेशाने कळू दे जगाला तू कोण आहे. Your humility should let the world know who you are. तुझी नम्रता बोलू दे आणि नम्रता सांगू दे तू कोण आहेस. These things should be a spokesperson for you. या गोष्टी तुझ्यासाठी बोलल्या पाहिजेत. Amen. आमेन. See, because they didn't hold flashy crusades कारण त्यांनी काय असे झगमटणारे क्रुसेड घेतलेले नाहीत just to dish out predictions for the people. की लोकांसाठी फक्त तर्क लावून सांगायला की असं होणार आहे, तुझं असं होणार आहे, तेरा ऐसा है, तू कल मरेगा, तू परसो, कोई जिंदा रहने भी वाला है या नहीं. They feared God too much to do all such things. देवाचं खूप भय धरून हे सगळं एवढं करायला. Two prophets will always honor the church. खरा संदेष्टा, हे लक्षात ठेवा, खरा संदेष्टा नेहमी चर्चला मान देतो. Brother DJ Dinakaran, a man who heard from God, डीजेस दिनकरन अंकल ज्यांनी देवाचं ऐकलं he would often call pastors on the stage while he was preaching to the crowd. ते नेहमी पास्टरना वर बोलवायचे स्टेजवर He used to लोकांना kneel संदेश down. सांगताना आणि गुडघे टेकायचे And he would ask all the pastors to pray for him. आणि सगळ्या पास्टरांना सांगायचे माझ्यावर हात ठेवून प्रार्थना करा. Because he said, कारण ते म्हणाले I am under the authority of the church and मी the pastor. चर्चच्या अधिकाराखाली आणि पास्टरांच्या अधिकाराखाली आहे. A man like डीजेस दिनकरन When he came to hold crusades also, he will first contact the pastors. क्रुसेड घ्यायला जर येणार असतील तर डीजेस अंकल पहिलं तिथल्या सगळ्या पास्टरांना विचारायचे See, he didn't कॅन आय कम टू युअर सिटी. he didn't act like, he was above all of them. कधीच डीजेस अंकल असं वागलेले नाहीत की त्या पास्टर लोकांना असं वाटावं सबसे ऊपर में No. सबसे पहले में. नाही, He honored the church and humbled himself चर्चला मान दिला डीजेस दिनकरन अंकलनी आणि स्वतःला नम्र केलं. because कारण he knew त्यांना माहित होतं this flock belongs to Pastor Peter. हा कळप पास्टर पीटरच्या मालकीचा That आहे, flock belongs to Pastor Paul. तो कळप पास्टर पॉलच्या मालकीचा आहे. And I ही have to, जाण होती त्यांना I have to submit to them आणि मी त्यांच्या अधीन राहायला पाहिजे ऍज पास्टर. as a prophet. संदेष्टा आहे मी तर मी त्या पास्टरांच्या अधीन राहायला पाहिजे बिकॉज द फ्लॉक बिलॉंग्स टू द शेपर्ड. Are you learning something? शिकताय का? सगळीकडे जा बेटा, परत तुम्हाला यायला इथंच लागणार आहे. Even though he was an evangelist जरी ते सुवार्थिक होते and reaching to the lost, आणि हरवलेल्या लोकांपर्यंत पोहोचत होते, he still submitted to spiritual authority. आध्यात्मिक अधिकाराखाली होते डीजे अंकल. See, he was an Kati- evangelist. सुवार्थिक होते. He was किती मोठे. gathering the हा? outsiders. अरे बाहेरचे लोक लाखोनी गर्दी यायची डीजे दिनकरन अंकलच्या क्रुसेडला, लाखोनी. Even Kenneth Hagin did the same. केनेथ हेगननी पण तेच केलं. He might have founded Kenneth Hagin Ministries, केनेथ हेगन मिनिस्ट्रीज त्यांनी संस्थापित केली, but his son pastored a church. पण त्यांचा जो मुलगा आहे ज्युनियर केनेथ हेगन ते पाळक होते चर्चवर. And Kenneth Hagin would sit in that church to hear his son preach as a pastor. आणि सिनियर केनेथ हेगन मागे बसायचे, आपला मुलगा ज्युनियर केनेथ हेगन उपदेश करताना भरल्या सभेत. If you don't believe me, Google out and find out. माझ्यावर तुमचा विश्वास नसेल ना, यू हॅव गुगल, यू हॅड चॅट जीपीटी, गो अँड आस्क. And Hagin used to sit there and hear the word of God. सिनियर हेगन तिथं बसून देवाचं वचन आपल्या मुलाच्या तोंडातून निघणारं ऐकायचे. He would be there like any ordinary believer, कुठल्याही साध्या बिलीवर माणसाप्रमाणे येऊन बसायचे आणि ऐकायचे. a prophet. संदेश एवढा महान, एवढा महान Have you संदेश. seen Benny Hinn's crusade? बेनिहिन यांचं क्रुसेड पाहिलंय तुम्ही? पाहिलंच असेल. When he was preaching, बेनिहिन जेव्हा उपदेश करत होते, where was DJS Dinakaran? डीजे दिनकरन कुठे होते? You have got the clips. आहे ना, क्लिप आहे ना. He was sitting right down कुठे there. होते? समोर बसले होते, होते ना. And Benny Hinn was so embarrassed. आणि बेनिहिन ना इतकी लाज वाटली, He was लाज. a pastor. ते पास्टर होते. He's a pastor. ते पास्टर आहेत A prophet is sitting there आणि संदेशटा खाली बसलाय. and he said, तर ते म्हणले
We have a great man of God from India. एक महान देवाचा सेवक भारतातून आलाय. He gathers more than 5 lakhs. 5 लाखाहून जास्त लोकांची गर्दी या More माणूस than me. माझ्याहून जास्त त्यांच्या सभेला लोक But he's येतात. sitting down there. पण तिथे खाली बसलेत बघा. Why he sat down there? का खाली बसले? Because he knows the word of कारण God. देवाचं वचन त्यांना माहित A आहे. prophet should sit in the church. संदेष्टा चर्च मध्ये बसतो. And then he was called forward on the stage मग त्यांना वर बोलवलं and said, आणि म्हटले, Prophet Dinakaran, प्रॉफिट दिनकरन, please pray for the church प्लीज चर्च साठी प्रार्थना करा and prophesy. आणि आता भविष्यवाणी करा. There is a clip. Go and see it. आहे क्लिप, यू गुगल इट युअर सेल्फ अँड सी. I'm telling you because nobody may not, people will not tell you this. मी सत्य सांगतो आणि मी सांगणार, कारण लोक तुम्हाला शिकवणार नाहीयेत. कि सब कुछ तुमको सिखा देंगे See? तो इनका कैसे चलेगा. And so when it was time to minister, आणि मग सेवा करायची जेव्हा वेळ आली, Kenneth Hagin would minister. मग केनेथ हेगन सेवा करायचे. सिनियर केनेथ हेगन त्यांची वेळ आली की ते सेवा करायचे. And that's what marked him as a prophet of आणि God. संदेष्टा म्हणून हीच गोष्ट त्यांना उभी करून गेली. Are you seeing the difference between today's so-called prophets and those senior prophets? मग अलीकडचे नामधारी संदेष्टे आणि तेव्हाचे हे वरिष्ठ सिनियर संदेष्टे, फरक दिसतो. These declared prophets. हे घोषित करणारे संदेष्टे, फरक दिसतो. Open a YouTube, drop 2-3 prophecies over the people and they are a prophet. YouTube चॅनल उघडा, 2-3 प्रोफेस्या कर्या, झालं प्रोफेस. झालं Yes, you open the page. काय उघडा, जो चाहिए वो खोलो. People are just declaring. लोक डिक्लेअर करतात. I declare today. आज मी डिक्लेअर करतो. Those who are watching me, जे मला बघतायत, next week you'll get promotion. पुढच्या आठवड्यात तुम्हाला प्रमोशन मिळणार. Suddenly you get comments. Yes, thank you, thank you, thank you, कमेंट्स thank you, येतात Lord. खाली, हो थँक्यू 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 थँक्यू. मी म्हणते, नारायण वामन टिळकांचं ते गाणं बेटा, भरला वेड्यांचा बाजार, ये या युगात फार ऍप्लिकेबल आहे. See? Even singers today, आजचे गायक पण बघा ना, they cannot sing without floodlights, आजच्या गायकांना या फोकस शिवाय गाता नाही येत. without smoke. धुआं छोड़ना पड़ता है फिर गाते वो लोग. Whether there is fire or not, but smoke surely has to be पवित्र there. आत्म्याची आग आहे का नाही माहित नाही. धुआं छोड़, हमको धुएं से तकलीफ होती, हमको अनॉइंटिंग We मागताय. put dua only on Christmas dance. आपण फक्त क्रिसमसच्या नाचाला धुआ लावतो, ते पण खालून आम्ही सांगत असतो खम कर, किसी को Because तकलीफ we होगी. cannot see the dance also of our people. पर वो धुआं छोड़ के हमको डांस भी दिखता नहीं ना Before लोगों they used का. to put so much of smoke, अगोदर असं होतं आपल्याकडे, इतना धुआ. you cannot see all small children dancing also. अरे लहान मुलं डान्स करताना पण दिसत नाहीत आम्हाला, खाली धुआ ही धुआ दिख रहा है. मग आम्ही खाली पण गप्प नाही बसत, आम्ही खालून म्हणतो खम कर. Without the neon lights, they will not. निऑन लाईट शिवाय होत नाही त्यांचं, गायला होत नाही. See, real prophets don't need titles. मी काय म्हणतो बेटा, माझा समजून घ्यायचा प्रयत्न करा. खऱ्या संदेष्टांना शीर्षकाची, टायटलची नाही गरज. Their lives shout louder than their banners. त्यांचं जीवन त्यांच्या बॅनर पेक्षा जोरात बोलतं. We never put banners. मी नाही बॅनर लावत. Have you seen me putting banners तुम्ही everywhere? पाहिलंय शनिवारच्या सभेचे मी कधी बॅनर लावले Never. नाही. Never do it. मी नाही कधी I करत. don't want also. मला नकोच आहे ते. If you want to come, you come. You don't want to come, don't come. तुम्हाला यायचं या, तुम्हाला नाही यायचं नका येऊ. If even I have 2 ladies with 2 teeth in front, also old ladies, I will बस preach. 2 इथे जर म्हाताऱ्या बायका 2 दातांनी बसल्या असतील इथे, मी त्या दोघींना प्रीच करायला आणि ट्रान्सलेट करायला येईल. Because I am not taken up for the crowd. कारण No. मी लोकांच्या गर्दी मागे वेडा होणारा माणूस नाही. It's like Kenneth Hagin, केनेथ हेगन सारखं, who loved to teach. ज्यांना शिकवायला आवडायचं. Jesus had to visit him and say, no teaching, you are a prophet. मग येशूंना येऊन दर्शन देऊन केनेथ हेगनना सांगावं लागलं, नो टीचिंग बेटा, तू संदेष्ट आहेस. Same with me. तसंच आहे माझं. You have to be in the crowd, Peter. लोकांच्या गर्दीत तू राहायचं पीटर, गर्दी नाही छोडणार. You don't like crowd, I know, but you have to be there. मला माहितीये पीटर डेव्हिड सिल्वे तुला गर्दी आवडत नाही, पण मी तुला गर्दीत टाकलंय, गर्दीत राहा. Yes. हे असं आहे यांचं. I like to hide. I don't like to be मला there तर in एकांत the crowd. आवडतो, मला नाही आवडत लोकांच्या My गर्दीत. wife is very open. She माझी likes बायको एकदम crowd व्यक्त and करते, लोकांच्या गर्दीत वगैरे होतं. आय एम आउटस्पोकन लाईक यु नो. I don't. पास्टर पीटर एवढे नाही, त्यांना गर्दीत नाही होत. See, you don't need to print that you are a prophet. अरे प्रिंटिंग करून छापून सगळीकडे लावायचं काय, मी प्रॉफिट आहे, मी If God प्रॉफिट. has printed it in your spirit, you don't need to advertise. देवाने तुझ्या आत्म्यात प्रिंट केलं, जाहिरात कशाला करायची.
एवढी जाहिरात काय करायची? Be known by your fruit, अरे तुझ्या फळांवरून ओळखला जा, not by your font. तुझ्या फॉन्ट ने कितने बड़े फॉन्ट में डाला. People have the biggest font today. लोक मोठे मोठे फॉन्ट वापरतात, अक्षर मोठी मोठी वापरतात. Say, सगळ्यांना वाचता येईल असं लाव. we are working for God. विसरलात का? I don't know about you, but आपण I'm देवासाठी working काम for करतो. God. आपण देवासाठी काम करतोय. मला तुमचं तर माहित नाही, पण मी देवासाठी But काम some will करतो. say, why do you say then pastor so and so? मग काही लोक आता विचारतील, मग तुम्ही असं का म्हणता पास्टर सो अँड सो, So evangelist so and so. इव्हांजलिस्ट सो अँड सो? Don't you put Pastor Peter David Silve? तुम्ही पण लिहिता ना पास्टर पीटर डेविड सिल्वे. रुक तो सही, मैं बोल रहा हूं, मैं आगे गया नहीं अभी. See, but people don't understand. लोक समजून नाही घेत. Not all titles carry the same weight. सगळ्या टायटल मध्ये सारखं वजन नसतं, तेवढंच वजन नसतं. They all don't carry the same weight in the spirit. आणि सगळ्यांच्या आत्म्यात पण तेवढं वजन नसतं. In the spirit realm, आत्मिक स्तरात पण तेवढं वजन नाही सगळ्यांच्या. some are just roles. काही बस, Some are gifts. Some are roles. काही भूमिका आहेत, काही देणग्या आहेत, Some are responsibilities. काही जबाबदाऱ्या आहेत. Amen. वेगवेगळं असतं. काही फक्त भूमिका आहेत, But काही जबाबदाऱ्या आहेत. a prophetic ministry, पण जी संदेश त्याची सेवा असते ना it's a बेटा, very sacred calling. फार पवित्र पाचारण आहे ते. Say, डोंट प्ले विथ इट. it carries a very holy fear. फार पवित्र भय आहे त्याच्यात. Pastor, evangelist, they are just a ministry. पास्टर, सुवार्तिक, ती एक मिनिस्ट्री आहे. You may not fall, तुम्ही पडणार नाही but if a prophet goes wrong, you will fall terribly. त्यात तुम्ही पडणार नाही. पण जर एखादा संदेश त्यात चुकला ना, मागची अख्खी जमात अशी धाड करून पडेल ना, Yes. की मग देव आठवतो खरा खुरा. A pastor who is a shepherd of a church, जे पास्टर चर्चचा मेंढपाळ आहेत, his role is visible. त्यांची भूमिका दिसून येते. His role is visible. त्यांची भूमिका दिसून येते की हमारे चर्च के पास्टर है. It is a structured local church where he is Structured ministering. स्थानिक मंडळी आहे, ज्या स्थानिक मंडळीत दर आठवड्याला ते पास्टर दिसतातच. Say, even if he says a few things here and there, you will not get lost. आणि जरी इकडे तिकडे ते पास्टर काही बोलले थोडंफार, तरी तुम्ही काय हरवत नाही. An evangelist goes out to the world. स्वार्थिक जगात जातो, स्वार्थ सांगायला. His work is outreach. स्वार्थिकाचं काम असतं बाहेर जाऊन स्वार्थ सांग. He may sometimes say something else. कधी कधी स्वार्थिक सुद्धा थोडस इकडे तिकडे बोलेल. The world will not understand. जगाला कळणार नाही. The church will understand the mistake. चर्चला चुका कळतील, जगाला नाही. But evangelist, if he says something little bit extra, स्वार्थिकांनी थोडस काही जास्त सांगितलं, the world does not know the Bible. जगाला ते काय बायबल माहितीये का? जगाला काही कळत नाही. Say, म्हणजे येणाऱ्या लोकांना काही कळत नाही. so we say Pastor Peter or Evangelist John or what. म्हणून पास्टर पीटर म्हणा का इव्हॅन्जलिस्ट जॉन म्हणा वगैरे वगैरे, Amen. ठीक आहे. It's an office. It's a functional office. ते कार्यालय आहे, ते दर आठवड्याला कार्यरत कार्यालय आहे. But a prophet is a prophetic declaration. पण संदेशता एक भविष्यवाणी पर घोषणा आहे. Say, when you go for an evangelist crusade, you just think about Jesus. स्वार्थ सभेला जेव्हा तुम्ही जाता ना कुणाच्या, तुम्ही केवळ येशूचा विचार करत जाता. When you come to church, जेव्हा तुम्ही चर्चला येता, you think upon the Bible. तुम्ही बायबलचा विचार करत येता Oh, pastor will pray for me. की आज पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करतील, He will share the word. पास्टर आज वचन सांगतील, I will go home and bless. मी घरी be जाईन, blessed. आशीर्वादित होऊन But जाईन. when you hear that title prophet, पण तुमच्या कानावर जेव्हा ते येतं प्रॉफिट, you say, let us leave the Bible at home. मग तुम्ही काय म्हणता? आज बायबल नको लेके जाणे, A prophetच Bible आहे. प्रॉफिट ही आपला सब आहे. ते आपल्या डोक्यावर हात ठेवलं झालं. बस असं. Are you understanding what I'm कळतंय saying? का? You कळतंय का? cannot grow there. You can grow here. तिथे नाही वाढ होणार, वाढ इथेच होणार आहे, वाढ इथेच होणार आहे. Because you introduce them in such a way that people suddenly know, this person is going to lay hands on me. कारण तुम्ही त्यांची ओळखच अशा पद्धतीनं लोकांना करून देता, अचानक लोकांना समजतं हा माझ्या डोक्यावर हात ठेवणार Because आहे. prophet is not just a role. संदेशता फक्त भूमिका नाही, It's a divine office. ते दैवी कार्यालय आहे. It's a spiritual trust. आध्यात्मिक विश्वास आहे तो. You trust them when they prophesy over you. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता जेव्हा ते तुमच्यावर प्रॉफेसी You are करतात. open in your spirit. तुम्ही तुमच्या आत्म्यात उघडे असता. And so even if he says that today you will die, आणि जरी मग ते म्हणाले की आज तू मरणार आहेस, you take it seriously and that evening you will die. ते तुम्ही गांभीर्याने घेता आणि त्याच संध्याकाळी तुम्ही मरता.
as you take his prophecies seriously that you will be promoted tomorrow, जसं तुम्ही त्यांची भविष्यवाणी सिरियसली घेता ना की उद्या तुला बढती मिळणार आहे, तसं मरायची दिली तर ती पण तुम्ही गांभीर्याने घेता. sometimes you go for a marriage to him and he says, this is not the girl for you, there is another girl waiting for you. कधी कधी लग्नाविषयीचा तुमचा विचार असतो, ते बेधडक तुम्हाला सांगतात ही मुलगी तुझ्यासाठी नाही, दुसरी आहे. What if he was wrong? हा, चुकले असतील ते तर. Huh? You're getting married to a wrong woman all your मग life? चुकीच्या मुलीशी लग्न करून बसशील ना आयुष्यभर. होती खरोखर तीच, पण ह्यांनी भविष्यवाणी केली ही नाही ती. अरे पण लग्न कोणाचं आहे? See, when you say so and so is a prophet, you are not just describing his job. जेव्हा तुम्ही म्हणता सो आणि सो संदेष्टा, तुम्ही केवळ त्यांचं काम व्यक्त करता असं नाही, You are declaring that this person carries the voice of God. तुम्ही असं घोषित करता की या माणसाकडे देवाची वाणी आहे, He will take things from God and speak to me. देवाकडनं घेऊन गोष्टी बोलणार आहेत ते माझ्याशी. रानातली वाणी, योहान बाप्तिस्मा देणारा. So, do you want to just casually hand over that title to a person? मग कॅज्युअली असं आरामात ते शीर्षक कुणालाही देऊन टाकायचं, प्रॉफिट स्वयंसो, प्रॉफिट स्वयंसो. Just because he's got a microphone and because he's prophesying? केवळ हातात माईक आहे आणि भविष्यवाण्या करतात म्हणून झाले प्रॉफिट, ऐसा होता है. Jesus never introduced himself also as a prophet. अरे येशूंनी कधी स्वतःची ओळख प्रॉफिट म्हणून दिली नाही. People said a great prophet has risen amongst us. लोक म्हणाले येशूंना बघून एक महान संदेष्टा आमच्यात आलेला आहे. He was more than a prophet. संदेष्टापेक्षाही महान होते येशू, ज्या येशूंनी कधी ओळख दिली नाही स्वतःची अशी. Did Jesus ever say, I'm a prophet? येशू कधी असं म्हटले मी प्रॉफिट आहे? I am the son of man. मी देवाचा मानवी पुत्र आहे. मी सन ऑफ मॅन, मी मानवी पुत्र आहे. It's so dangerous. किती धोकादायक, लोकांच्या जीवाशी खेळतात. Paul didn't say, I'm a prophet, Paul. पॉल नाही म्हणाला असं कधी, मी पॉल संदेष्टा आहे, I'm apostle, I'm prophet. मी प्रेषित आहे, मी संदेष्टा आहे. No, he never said. पॉल कधीच असं बोलला What did he नाही. say? काय बोलला? Paul, a servant of God. पॉल जो देवाचा सेवक आहे, A दास Paul आहे. in chains for Christ. पॉल जो ख्रिस्तासाठी साखळ्यांमध्ये आहे. राजा What are we doing? काय करतो आपण? बाइबल के पास वापस आजा बेटा, तुझको बुलाए यीशु राजा, तेल में दिया लेके आजा. Because with great titles come great temptations. कारण मोठ्या टायटल बरोबर मोठे मोहपाश येतात. The moment you put prophet on the banner, the presence changes. ज्या क्षणाला बॅनरवर प्रॉफिट टाकलं की हावभाव सगळेच बदलतात. Because everybody now is expecting revelation. कारण सगळ्यांची आता तीच आशा अपेक्षा आहे, प्रगटीकरण देतील आता ते And so काहीतरी he बोल. has to do it, मग त्यांनाही परफॉर्म करावंच लागतं. whether it comes from heaven or earth or hell. मग स्वर्गात नाही येते, नरकात नाही येते, का कुठनं येते, पण ते बोलतातच काहीतरी, Because people expect him. कारण लोकांची अपेक्षा लागलेली आहे. But here when you come, पण इथे जेव्हा तुम्ही येता, you expect me to preach the word. तुम्ही काय अपेक्षा ठेवता माझ्याकडनं? की पास्टर वचन बोलणार आहे. And in that, if there is any revolution, a word of knowledge, a word of wisdom, आणि त्यात जर काही I will accept प्रगटीकरण it. आणि त्यात जर काही प्रगटीकरण आलं, विद्येचा शब्द, ज्ञानाचा शब्द आला, तर तुम्ही स्वीकारता. And so the prophet, so called, he is forced to perform. तर नामदारी संदेश त्यांना मग गळ पडते, परफॉर्म, सादरीकरण करायची. He is tempted to perform because everybody comes to him only for prophecy. काम होतो ना, सगळे आलेलेच आहेत प्रॉफेसी घ्यायला. मग नाही दिलं तर? कसं होणार? Just imagine like me standing here not preaching to you. कल्पना करा की मी इथे येऊन उभं राहायचं, पण प्रीचिंग नाही करायचं, उपदेश नाही In द्यायचा. the same way, तसं येते. if a prophet does not prophesy, संदेश त्याने जर भविष्यवाणी नाही केली people will not go there. तर लोक येणार नाहीत ना. First of all, you are a preacher, पहिलं तर तुम्ही उपदेशक आहात, not a prophet. संदेष्टा पहिलं नाही, You are a उपदेशक, preacher of Christ. ख्रिस्ताचे उपदेशक. But if you want the pride to be fed, then you cannot help. पण तुम्हाला तुमच्या मीपणाला, अहमपणाला, इगोला, गर्वाला खाऊ घालायचं असेल, nobody can help you then. See? मग कोणी तुम्हाला मदत नाही करू शकत. So when people call me bishop, लोक जेव्हा मला म्हणतात बिशप पीटर आहे, Bishop Peter is here. बिशप पीटर इज हिअर, See? They don't come running to me ते काय धावत येतात का and माझ्याकडे? say, Bishop, lay your hands and prophesy. बिशप बिशप माझ्या डोक्यावर हात ठेवा, प्रॉफेसी करा बिशप. Speak over my life. बिशप बिशप माझं काहीतरी सांगा मला. But the moment one says, पण एखादा जेव्हा म्हणतो I'm a prophet, मी संदेश आहे, people will rush to him. It's like a लोक lottery counter. अशी घाई करतात त्याच्याकडे जायची की जणू लॉटरी निघणार आहे आणि लॉटरीचं दुकान असावं जणू, Amen. की आज तो मेरा नंबर लगेगा ही. Tell me my future. मला माझं भविष्य सांगा, Give me a word. मला काहीतरी शब्द द्या. Once Kenneth Hagin shares it. एकदा ना केनेथ हेगन सांगतात, He and his wife were fast asleep in ते a आणि hotel room.
एकदा ना सिनियर केनेथ हेगन आणि त्यांची पत्नी एका हॉटेलमध्ये होते, रात्रीचे गाढ झोपले होते At 2 o'clock at night, आणि मध्यरात्रीला पहाटेच्या 2 वाजता, there was no mobile then. आता तेव्हा मोबाईल नव्हते, They had किती to go छान. to the receptionist to pick up the call. खाली रिसेप्शनिस्ट कडे जावं लागायचं फोन घ्यायला, तेव्हा मोबाईल नव्हते. So the receptionist said, "Sir, somebody is wanting to talk to you तर त्या urgently." हॉटेलची रिसेप्शनिस्ट म्हणाली की सर, कोणाचा तरी फोन आहे आणि म्हणतायत की तुमच्याशी एकदम अर्जंटली बोलायचंय. So he thought maybe it is concerning his children. तर त्यांना वाटलं काय माहिती माझ्या मुलाबाळांविषयी काही निरोप असेल. His wife said, "Rush fast." तर त्यांची मिसेस त्यांना म्हणाली तुम्ही पटकन खाली जा काउंटरवर. Because 2 o'clock, it 2 may be वाजलेत from your पहाटेचे, family. काय माहिती आपल्या फॅमिलीतून कोणाचा फोन असावा. He picked up the phone. मग ते गेले, त्यांनी फोन उचलला. From the other side, पलीकडून one lady was saying, एक बहीण बोलवती, "Sir, I want to ask you something. म्हणाली सर मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. We are having a whole night prayer here. संपूर्ण रात्र आम्ही इथे प्रार्थना करतोय. I just want to ask you, does God say something to me about me?" सर मला तुम्हाला विचारायचंय, देव तुमच्याशी माझ्याविषयी काय बोलतोय का? He said, "I wanted to tell her what I feel in my flesh, what God is telling me." केनेथ हेगन सिनियर म्हटले About तेव्हा मला एवढी प्रबळ इच्छा झाली होती की तिला मी सांगूच पहाटेच्या 2 वाजता की प्रभू मला काय सांगतो तुझ्याविषयी. See? He said, "No, nothing," and he cradled the phone. मग ते म्हटले नाही नाही काही नाही सांगत आहे आणि फोन खाली And then ठेवला. he said, मग म्हणाले "People just expect me to just dish out prophecies anywhere, anytime." लोक कधी Any माझ्याकडनं place. अपेक्षा ठेवतात, प्रोफेसी द्या, प्रोफेसी द्या, See, that- आत्ता द्या, लगेच द्या. That is addiction. ते व्यसन आहे बेटा, ते व्यसन आहे, ते व्यसन आहे. If you are used to easy things, you will not go for hard things. सोप्या गोष्टींची तुला सवय लागली, तू कशाला कष्ट करशील. But it is the hard things that develop you. अरे पण अवघड गोष्टी तुला विकसित करतात, चारित्र्य सुधरवतात. Prophet, what does God say about my job, about my marriage? नाही नाही पण संदेश त्या मला सांग ना, देव माझ्याविषयी, माझ्या नोकरीविषयी, माझ्या लग्नाविषयी काय Do सांगतोय. you see the danger in it? अरे काही धोका दिसतोय So का? that word prophet carries a lot of weight. तर मला काय म्हणायचंय, संदेष्टा या शब्दात खूप वजन आहे बेटा. It ते may random mar your life, it can make your life. आयुष्य बर्बाद होईल तुझं किंवा आयुष्य बनेल तुझं, एवढं त्या शब्दात वजन आहे. बी व्हेरी 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 केअरफुल. And so if someone carries that name and is not truly called, आणि समजा कोणीतरी संदेष्टा हे नाव वापरत आहे पण त्याच्यावर संदेश त्याचं पाचारण नाहीये, it will become a dangerous trap for you. धोकादायक जाळं आहे ते तुझ्यासाठी. I never went to a prophet. मी कधी कुठल्या संदेष्टाकडे गेलो Never. नाही, कधी नाही. मी 40 वर्ष ऑलमोस्ट, लग्नाला 40, मिनिस्ट्रीत 39. मी Never नवशिक्या went to a नाही. prophet. मी कधी कुठल्या संदेष्टाकडे गेलेलो नाही. Next week I will share with you what happened when a local prophet wanted to meet me. पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगेन एका लोकल संदेष्टाला जेव्हा मला भेटायची इच्छा झाली होती Say, तेव्हा काय झालं, मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला सांगेन. I used to write letters to Kenneth Hagin, मी केनेथ हेगन सिनियरला पत्र लिहायचो त्या काळी and he used to write me back. आणि ते मला उत्तर द्यायचे. I got many letters. 1990s 89 90s खूप पत्र व्यवहार माझा आणि केनेथ हेगन सिनियरचा झालेला आहे. माझ्याकडे Difficult पत्र, questions I used to ask him. अवघड प्रश्न मी त्यांना विचारायचो. बिंग सच अ ग्रेट मॅन ऑफ गॉड. But I never asked him to prophesy over my पण मी life. कधी एकदाही त्यांना म्हटलो नाही की माझ्यावरती काहीतरी भविष्यवाणी करा, Neither did he ever prophesy over my किंवा life. त्यांनी सुद्धा कधी माझ्यावर प्रॉफेसी केली नाही. Are you understanding? कळतंय का? Don't be deceived. फसू नका. Bible says बायबल म्हणतं there are some prophets, some pastors, some teachers. काही संदेष्टे असतात, काही पाळक असतात, काही शिक्षक असतात, काही But not first all. of all, they will be preachers. पण प्रथम ते उपदेशक असतात. Sometimes they may not even prophesy over your life. कधी कधी तुमच्या जीवनावर ते भविष्यवाणी करणार नाहीत, Only preach the word. नुसतं वचन सांगणार. Because God is more interested in the word. कारण देवाला वचनात जास्त He इंटरेस्ट. magnified the word more than the माय name. नेम. तो म्हणालाय माझ्या नावापेक्षा जास्त माझ्या शब्दाला मी मोठं केलंय. Are you understanding? नाव येशू म्हणतात, माझ्या नावापेक्षा जास्त मी शब्दाला मोठं करतो. मग आपली जी काही नावं आहेत आपण काय केलं पाहिजे? येशू असं बोलतात, आपण कोण आहे? Amen. It's a calling to die to self. स्वतःला मरायचं कॉलिंग असतं बेटा. ते कॉलिंग मतलब मौत रहती है, मौत.
ऑलवेज रिमेंबर दॅट. गव्हाचा दाणा जोवर मरत नाही तो उगवत नाही. Don't wear that badge of a prophet unless you are ready to carry the burden of the people. लोकांचं ओझं घ्यायला जोवर तयार नाही, संदेश त्याचा बॅच लावायचा नाही. Don't you think that God can speak to me through you? तुम्हाला Or नाही, to you through me? तुम्हाला नाही असं वाटत देव तुमच्याशी माझ्याद्वारे पण बोलू शकतो? God reveals to me. देव मलाही गोष्टी प्रगट करतो. But I don't talk to you. मी नाही बोलत तुम्हाला talk to सगळं. God. मी देवाशी बोलतो. There are many things I talk to God on your behalf. अनेक गोष्टी तुझ्या वतीनं मी बोललोय देवाशी. And if your life has been straightened, it is because I prayed to God आणि for you. तुझं जीवन जर आज एवढं सरळ आहे तर तुझ्या वतीनं मी देवाला प्रार्थना केल्यात म्हणून सरळ झालंय. I can talk to you मी बोलू शकतो तुझ्याशी and get appreciation from you. आणि तुझ्याकडनं मला कौतुक पण मिळेल की शाबास पास्टर पीटर, How you revealed to me, Pastor. काय तुम्ही मला प्रगट केलं, वा वा. Tomorrow you will start calling me prophet. मग उद्या तुम्ही मलाही संदेष्टा म्हणा. That is too big a burden for me. माझ्यासाठी ते फार मोठं ओझं I would होईल. rather be a pastor. मी पास्टर I राहीन, would rather be an evangelist. मी सुवार्तिक राहीन, I would rather be a teacher मी शिक्षक राहीन, than be a prophet. संदेश त्याच्या ऐवजी तो एवढा मोठा बोजा लोक म्हणतात म्हणून मला नाही घ्यायचा. Because I don't want your life to be ruined. माझी इच्छा नाही तुमचं जीवन बर्बाद व्हावं. If there's anything, God will speak to me. असेल काही तर देव बोलेल माझ्याशी. And if God tells me to tell you, then I will tell आणि you. देवाने जर मला सांगितलं की मी तुला सांगावं तर मी तुला सांगेन, नाही तर नाही सांगणार. Not all prophecies have to be given to the people. सगळ्या भविष्यवाण्या लोकांना सांगायलाच दिलेल्या असतात असं नसतं. Some have to be shared with God and prayed about. काही भविष्यवाण्या फक्त देवात आणि तुझ्यात आहेत, लोकांविषयीच्या जरी असल्या तरी, आणि त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. Because कारण when I pray for you, जेव्हा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, supposing somebody is going through a hard time समजा आहे कोणीतरी जे अवघड प्रसंगातनं जात आहेत or living in sin, का पापात जगतायत, instead of telling you directly, तुम्हाला सरळ सोट सांगायच्या ऐवजी then you becoming embarrassed every time you face me, मग सरळ सोट समजा सगळ्यांसमोर मी तुम्हाला ते सांगितलं, मग दरवेळेला तुम्ही माझ्या समोर येताना लाजत लाजत येणार. even if I don't tell it before the crowd, but I share with you one to one, आणि जरी लोकांच्या गर्दीत नाही सांगितलं, तुला एकट्याला मी सांगितलं असं असं आहे, you will always feel embarrassed to sit before me. तुला नेहमी लाज वाटणार माझ्या समोर येऊन बसायला, कारण तू म्हणणार बापरे ह्यांनी तर सगळंच प्रगट केलं माझं. But पण if I go and pray जर मी जाऊन प्रार्थना and केली don't तुझ्यासाठी reveal to you, आणि तुला सगळं नाही सांगितलं, you will sit there तू बसशील and hear the word. आणि वचन ऐकशील, Your life will be changed. तुझं जीवन You will बदलेल, thank God for it. तू देवाचे आभार मानशील. दॅट्स व्हॉट वी वॉन्ट. तू बसशील, तू वचन ऐकशील आणि तुझं जीवन बनेल. I will continue next week. पुढच्या रविवारी मी हा विषय सुरू ठेवीन. So next time when you start running to the prophet, remember what I shared with you. पुढच्या वेळेला जेव्हा संदेष्टांकडे असे धावत जाल ना, मी काय बोललो ते लक्षात ठेवून जा. Only lazy people run. आळशी लोकच संदेष्टांकडे धावतात. Those who don't have the Bible will run. ज्यांच्याकडे बायबल नाही ते संदेष्टांकडे Those धावतात. who don't spend half an hour in prayer will run. जे अर्धा तास प्रार्थना करत नाहीत ते संदेष्टांकडे धावतात. Now you decide for yourself. तुम्ही ठरवा स्वतः. Yes, there are genuine prophets. आहेत अस्सल सोला आणि सच पण संदेष्ट आहेत. काही उदाहरणं मी दिली तुम्हाला I respect them a lot. आणि त्यांचा आदर मी खूप करतो, But they are genuine. पण ते अस्सल आहेत. They only preach the word of God. ते देवाचं वचनच बोलतात. And if there is something that God wants to reveal, then they will speak. आणि देवाची इच्छा असेल की त्यांनी काही प्रगट करावं तरच ते प्रगट करतात. इट्स नॉट की एव्हरीबडी कम अँड आय विल गिव्ह, Because एव्हरीबडी कम आय विल they गिव्ह. don't want that title to bring them there. कारण त्यांची इच्छा नाही की त्या टायटलनी त्यांनी तिथे यावं. Because if the title draws you there, कारण जर टायटल तुला तिथे गोळा करतंय, you will be like those diviners today where the mob goes. आज जे ज्योतिष सांगणारे बाहेरचे लोक आहेत ना, त्यांच्याकडे कशी गर्दी जाते Isn't तसं it? असणार. Like one person said, जसं एक व्यक्ती म्हणाला, you're not blessed? तुला आशीर्वाद नाही मिळाला, Oh, you didn't give food to the animals. तू जनावरांना खाऊ नाही No, घातलं. I gave food. नाही मी खाऊ घातलं Oh, then जनावरांना. you may not have given it in that city. मग त्या नगरात नसेल दिलं तू कदाचित. No, I went to that city also. नाही त्या शहरात पण मी गेलोय. Maybe you didn't give banana to that animal. मग त्या जनावराला कदाचित तू केळं दिलं नसेल. And people flock. आणि लोक हे गर्दीच्या गर्दी करतात. See, some are laughing. काही लोक हसतायत, But this is the truth. पण असं करतायत. हे सत्य आहे. Build your relationship with God. बेटा तुझं नातं देवाशी बांध. वी हॅव लेफ्ट मेनी थिंग्स बिहाइंड, नॉट फॉर दिस. That's what I do. मी तेच करतो. I'm not impressed with so-called prophets. मला नाही सोकॉल संदेष्टांची छाप माझ्यावर नाही I पडत. respect the true prophets. मी खऱ्या संदेष्टांचा And there मान are करतो. very few. आणि खरे संदेष्टे फार कमी आहेत, Very few. फार कमी आहेत.
God is raising up more pastors देव अनेक पास्टर उभे करतोय. आमेन. because He said, I'm building my church. कारण ते म्हणाला माझं चर्च मी उभं करतोय And the church needs pastors. आणि चर्चला पास्टर लागतात. हॉल मधल्या सभा मी उभ्या नाही करत आहे, मी चर्च उभं करतोय आणि चर्चला पाळक लागतो. मी नाही बोलत, वचन सांगतं. Amen. आमेन. भरला वेड्यांचा बाजार. कॅन यू Amen. सिंग फॉर मी? सिंग. Let us just worship the Lord. आराधना करू. हाती घेऊन खोटी नाणी. Take it in a right spirit. योग्य आत्म्यात हा Be उपदेश घ्या. strong in the Lord. प्रभूत खंबीर राहा. Love Jesus. येशूंवर प्रेम करा. Read the Bible every बायबल day. रोज वाचा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Seek the Lord for yourself. प्रभूला स्वतःच स्वतः शोध. Bible says, wait upon the Lord बायबल म्हणतं देवाच्या वाट पहा. and He will Hallelujah. strengthen your heart. देव तुम्हाला ताकद देईल. आमेन. हालेलुया. मृगजळ वा वा. जाणून हालेलुया. त्याच्या मागे आमेन. मृगजळ जाणून त्याच्या मागे किती वेळ फिरणार. Amen. किती वेळ फिरणार. येशू वाचून परमेशाची, येशू वाचून खऱ्या देवाची ओळखनच पटणार. हालेलुया. आमेन. सिंग एव्हरीबडी. Thank you. बाजार भरला वेड्यांचा बाजार. आय वॉन्ट तबला. वेड्यांचा बाजार भरला वेड्यांचा बाजार. सिंग रॉकी. हालेलुया. सिंग इट. विश्वरचिले हालेलुया. त्याला, विश्वरचिले त्या देवाला मनुज कसा आमेन. रचणार. वेड्यांचा बाजार भरला वेड्यांचा बाजार. विश्वरचिले ज्याने त्याला, विश्वरचिले ज्याने बाला मनुष्य कसा रचणार. वेड्यांचा बाजार भरला वेड्यांचा बाजार. हाती घेऊन खोटी नाणी, हाती घेऊन खोटी नाणी, कर म्हणती व्यवहार. करे म्हणती व्यवहार. एक फसवितो, एक फसवितो, दुसरा फसतो. दुसरा फसतो. एक फसवितो, एक फसवितो, दुसरा फसतो. दुसरा फसतो. हेच यात हेच नेसा. यात का नेसा. भरला वेड्यांचा बाजार. वेड्यांचा बाजार. खरवा शंदो खरवा. वेड्यांचा बाजार. ओ हालेलुया. हालेलुया. आमेन. वेड्यांचा बाजार. Thank you Jesus. Thank you Lord. Thank you. विश्वरचिले ज्याने त्याला, विश्वरचिले त्या देवाला मनुष्य कसा रचणार. वेड्यांचा बाजार भरला वेड्यांचा बाजार. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you Thank you, Lord. Lord. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Father, I धन्यवाद. thank you. प्रभू मी तुझे आभार मानतो. You have spoken to the church. आज तू चर्चशी बोललायस. You said, तू म्हणालायस in the last days, शेवटच्या दिवसात many false prophets shall rise. अनेक खोटे संदेश ते येणार आहेत. You never said in the last days many false pastors will rise. तू असं कुठेही लिहिलेलं नाहीये की शेवटच्या दिवसात अनेक खोटे पास्टर येणार आहेत. There is no false pastor. खोटे पास्टर नाहीत, There is a false prophet. पण खोटे संदेश ते तू जरूर लिहिलंयस. Yes, there is a hireling, हा, भाडोत्री असतात but not a false pastor. पण खोटे पास्टर नसतात. It's like a father बापासारखं आहे हे. or a mother.
आई सारखं आहे. You cannot say a false father, false mother. तुम्ही असं नाही म्हणू शकत माझी आई खोटी आणि माझा बाप खोटा आहे. You may say they are not very faithful. तुम्ही असं म्हणाल कदाचित की माझे आई बाप एवढे विश्वासू नाहीत They are not really taking care of me. आणि मला पाहिजे तसं सांभाळत नाहीत. But there are no false parents. पण आई बाप खोटे नसतात बेटा. A shepherd cannot be false. मेंढपाळ खोटा असू नाही शकत. नकली may be माँ a बाप hireling. खडे नाही रहते. He may be a hireling. भाड्यावर आणलेले पास्टर असतील कदाचित पण पास्टर आहेत And he will not trouble you. आणि ते तुम्हाला त्रास नाही देणार. Even a hireling cannot destroy your destiny. भाड्यावर आणलेले पास्टर सुद्धा तुमच्या आयुष्याच्या दिशांना बर्बाद नाही करणार. You know why? का माहितीये? Because when he sees the wolf, he will run away. कारण की जेव्हा लांडग्यांना ते पाहणार ते पळून जाणार That you take care of yourself. की तुम्ही स्वतःला सांभाळा. But he will not destroy your destiny. पण तुमच्या आयुष्याच्या दिशेचा नाश नाही करणार ते पास्टर. But a prophet can destroy your destiny. संदेशच्या तुझ्या आयुष्याच्या दिशेला बर्बाद करू शकतो. If he is only so called and not in the word of God, Yes. connected to any church. I'm talking about false prophets. मी खोट्या संदेष्टांविषयी बोलतोय. You cannot bypass all these things. Father, I thank you, Lord. देव बाप्पा मी तुझे आभार मानतो. Thank you for opening our eyes. आमचे डोळे उघडले धन्यवाद. But I still know पण तरी मला ठाऊक आहे there will be gullible people असणार आहेत काही मेंढरं अशी who की will जी still visit a so-called prophet. तरीही त्या नामधारी संदेष्टाकडे जाणार अशी काही भाबडी मेंढरं असणार. But पण I will not be responsible for their lives. त्यांच्या जीवनासाठी मी जबाबदार नाही. I shared with them. मी त्यांना सांगितलंय आज. Now it is upon them. आता त्यांच्यावर आहे. They have to take care of themselves. मी मुक्त झालो आज. त्यांनी स्वतःला सांभाळावं. Father, देव बाप्पा touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Heal them. त्यांना आरोग्य दे. Deliver them, O त्यांना Master सुटका दे God. प्रभू. And let their future be made. त्यांचं भविष्य बनव. You make their future. तू त्यांचं भविष्य घडव. You show रबा them the शतो. true path. खरा बाबा बांधारा खलाबा. हिरा बाबा खरा बा. I'm going to pray for the people today. मी लोकांसाठी आज प्रार्थना Those करणार who आहे are sick, जे आजारी आहेत. you have problem in your body. काही शरीरात त्रास आहे. If you just line up here, I will pray for you. लाईन लावली ना आणि एक एक करून शिस्तबद्ध सोडलं तर मी प्रार्थना करीन. I'm going to pray for you. मी प्रार्थना करीन. And the Lord is going to deliver you. प्रभू तुम्हाला सुटका देईल. He's going to heal. प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. He's going to touch your life. प्रभू तुमच्या जीवनाला स्पर्श Just करेल. leave them one by one. एक एक करून त्यांना पाठवा. एक एक करून. And I'm telling you, God is going to touch them आणि मी सांगतोय देव त्यांना स्पर्श करेल. and heal them, आरोग्य देईल. आमेन. and things are going to change in आणि their life. गोष्टी बदलतील. Yes. Because the anointing is here, कारण अभिषेक इथे the आलेला Holy आहे. Spirit is here, पवित्र आत्मा इथे आलेला the आहे. power to heal is here. आरोग्य द्यायचं सामर्थ्य इथे आलेलं आहे. Thank you, Father. Let the धन्यवाद choir दे बाबा. sing. आता क्वायरला गाऊ दे. Yes. हालेलुया. And somebody should be there with them to tell me their problem. त्यांचे प्रॉब्लेम मला कोणीतरी पटकन सांगा. आमेन. and healed our I pray for disease. her eyes. Touch her eyes, O Master. Heal. You are the Heal Lord, her eyes, O God. my Let it be healer. opened up in Jesus' name. You are the Lord Every pain in the leg. that I healeth command you in Jesus' name. Leave. me. Leave You her. are the Lord, Leave her leg. In Jesus' name. Now the Lord is touching your leg. ओराबा खराबा Be शंतरा. healed in the name of Jesus. भांडारा sent दाला your खराबा word. Thank you, संतरा. Father. that Ura baba baba healed baba. my disease. भांडारा Every दाला खराबा illness. शंतरू करो बाबा. You I are command the you in the name Lord, of Ura Jesus baba Christ of baba Nazareth. my shantara. healer. Leave. Oh hallelujah. You said, Hallelujah. Lord, Be I am healed the Lord in the name of Jesus. that Just receive it by healeth faith. विश्वासाने स्वीकारा बेटा. विश्वासाने स्वीकारा. me. Your Be healer. healed in the name of Jesus. Amen. Thank you. I sent my word and healed your I curse you in the name of disease. Jesus Christ of Nazareth. Be Hallelujah. I healed am the Lord, in Jesus' name. your healer. Hallelujah. God is धन्यवाद. suffering धन्यवाद. on me out. You're the living water. खराबा शंतरा मांडरा खराबा बाबा बाबा बाबा. Never trying fountain. Hallelujah. I Hallelujah. Comforter and counselor. खराबा खराबा And शंतरा. heal मांडरा in दाला Jesus' खराबा. Take If complete they fall, let them fall. Don't do it. पडत असतील तर पडू Somebody द्या. should hold her. धरा त्यांना पण पडू दे खाली. You're the living Is the anointing. water. Let it flow. Raba Never karaba trying Every trouble in Raba the baba stomach. baba karaba. Heal. Adarara karaba baba baba. Comforter Adarara karaba shaka.
Every bitterness, I command you in Jesus' name. Leave, you devil, in the name of Jesus. All bitterness vanish in Jesus' name. Thank you. Every pain in the back, in the spinal cord, be healed in Jesus' name. वो नीचे गिरे तो गिरने दो बेटा, गिरने दो नीचे. Fill us with your power. We're inside of welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power, Touch her life. In the name of Jesus. Leave, you devil, in the name of Jesus. You're the living God, Lord. You're the living पटकन पटकन पटपट करा पटपट. Hurry up, come on. Just let them pass by. Let them come. Let them come. Let them just pass. I'll lay my hands, let them pass. I'll lay my hands, let them pass. Rabba Kharaba. Take the benefit as long as the anointing is on the man of God. Take the benefit. As long as the anointing is there of healing and deliverance on the man of God. Maraba Kharaba. That's why leave them fast. And let them go down fast. Rabba Kharaba Shando. Vandara Kharaba Siraba Santara Baba Baba Baba. Oh Rabba Kharaba Shando. Lord, in Jesus' name, I say, Take complete control. be healed in the church in Jesus' name. Every pain in the back, I Move, Lord, know. move. Be healed. Minister to your people, Father. Minister to them. Heal them. Deliver them, Jesus. Leave. It's what you leave. Come on, you devil. Spirit of God is in this place, beta. Touch her life. Be free. Be free. Be free. In Jesus' name. चला धन्यवाद धन्यवाद हालेलुया 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 आमेन आमेन रबा खराबा शतरबा सतरबा Oh, praise you, Daddy. Shakaramandere kirarabasuru. Touch her, Lord. Heal her. Master, have mercy on her. Heal. In Jesus' खराबा शतरबा रबा बाबा ओरा बाबा बाबा flow Lord flow Jesus flow name. You devil. Seek into his ears. Come, Lord, come. Keep flowing, my Lord. Keep flowing, Jesus. Use our lives Files from to bless your people, Lord. Go. Hallelujah. Files. Leave. Hallelujah. In the name of Jesus. Every devil I command in the name of Jesus. Leave his body. In Jesus' name. I pray, Father. Let this infirmity go. Heal. Every form You of are yours I great. curse. Leave. You're the miracles Leave so her yours. great. There is no one else like Touch her life in Jesus' name. Touch her life. Be gone. Be gone. Be gone. Be gone. In Jesus' name. you're the miracles so great. There is no one Every kind of depression, I command you in Jesus' name. Leave you devil. there is no Leave you depression spirits in Jesus' name. Oh, you deserve the glory. deserve the glory Unfailing love of God. and the honor.
I command in the name of Jesus. All witchcraft power, all demonic power, leave! Leave! It's going away. All witchcraft power, all divination, I curse you in the name of Jesus. Leave us, body, soul, and spirit. You do miracles so great. Drop it. There In is the no name of one Jesus. else In the name of like you. Jesus. It is broken. It is broken. It is There is broken. no In Jesus' one name. else like you. It is broken. Don't worry now. There is no one else Leave! like you. In Jesus' name. There is Thank you, Jesus. Thank you, Jesus. It's gone. In Jesus' name. Hold your peace. Hold your peace. जल्दी जल्दी Come छोड़ो on, come in front. Come in front. नीचे ले लो सबको Just come in front. सबको नीचे ले लो अब खराब Just come in front. There are too many. पुढे या सगळ्यांना खाली I'm going to pray for you. मी प्रार्थना करणार आहे I'm going to pray for you. सगळ्यांसाठी करणार आहे सगळ्यांसाठी करणार आहे ओ रबा बाबा बाबा Make it to surrender. रबा बाबा बाबा खराब In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये रबा बाबा खराब You are not going to stay in her. येस येस Leave येस forever आमेन in Jesus' name. मेक अस Listen, people, I'm going to pray for you. Don't worry. मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे Father, I thank you and कोणी praise you काळजी for करू this नका देव बाबा morning. मी तुझे आभार मानतो या सकाळच्या समयासाठी They have many needs, अनेक गरजा आहेत many requirements. अनेक गरजा आहेत The devil is playing havoc in their life सैतान धुमाकूळ घालतोय लोकांच्या आयुष्यात because they don't know the कारण word. लोकांना शब्दच माहित नाही Some people don't know Jesus. काही लोकांना येशूच माहित नाही Some have no power to deal. काहींमध्ये सामर्थ्यच नाही काही But करायचं today, पण आज as they came in the church, जसं ते चर्चला आले I pray मी प्रार्थना that करतो you touch all of them. तू सर्वांना स्पर्श कर Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर Raise your hands. Raise your hands. आपला हात वर करा हात वर करा Let सर्वांनी. Jesus touch you. सगळ्यांनी हात वर करा येशूना तुम्हाला स्पर्श करू Let द्या Jesus touch you. येशूना तुम्हाला स्पर्श करू द्या हात वर करा Every devil's power, सगळी सैतानी शक्ती every witchcraft power, चेटू करणी every demonic power, आणि सैतानी शक्ती I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Leave. सोड Leave all of them in Jesus' name. सोड सगळ्यांना येशूच्या Leave नावात their lives in सोड Jesus' त्यांचं name. जीवन येशूच्या Leave नावात their bodies in Jesus' सोड name. त्यांचं शरीर येशूच्या See, नावात the devil is going. सैतान See, चाललाय the witchcraft power is चेटू breaking. करणी चाललेलं आहे Demonic power is सैतानी going. शक्त्या चाललेल्या आहेत The Lord is establishing your प्रभू life. तुमचं जीवन स्थिर स्थावर करत Be आहे free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा Touch their lives, त्यांच्या Lord, जीवनाला स्पर्श कर प्रभू and bless them. आणि त्यांना आशीर्वाद दे Thank you, Father. धन्यवाद दे बाबा In Jesus' name, I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी Amen मागतो and amen and amen. आमेन 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 Please take your place. कृपया सर्वांनी आपापल्या जागी बसा Don't worry. काळजी करू नका The Lord has dealt with you. प्रभूने तुमच्या जीवनात कार्य केलंय You don't need my touch. तुम्हाला माझ्या स्पर्शाची गरज पण You नाही. need Jesus' touch. तुम्हाला येशूंच्या स्पर्शाची गरज आहे You need the power of Jesus. तुम्हाला येशूंच्या सामर्थ्याची गरज And आहे that power has come. आणि ते सामर्थ्य आलेलं आहे Touch your life, Father. Touch your life. Touch your life. Touch your life. Touch them. And things will change. Don't worry, brother. गोष्टी Don't बदलतील worry. God will take care of it. गोष्टी बदलतील देव कार्य करेल Please देव take your seat. सगळ्यांनी आपल्या जागेवर चला प्लीज चला आपल्या जागेवर चला And next week, give the testimony. पुढच्या आठवड्यात साक्ष सांगा How many will give the testimony next किती week? लोक साक्ष सांगतील पुढच्या आठवड्यात When things will change, गोष्टी जेव्हा बदलतील ना come and testify येऊन साक्ष सांगा चला what आपल्या the good जागेवर Lord has done in your की life. चांगल्या देवाने तुमच्या जीवनात काय केलंय चला Amen. आपल्या God जागेवर bless जा you. God प्लीज bless you. सर्वांनी आपापल्या जागेवरती जाऊन बसा प्लीज सर्वांनी आपापल्या जागेवर जा इट्स ऑफरिंग टाइम वी आर गोइंग टू कलेक्ट ऑफरिंग नाव तर सगळ्यांना निवेदन आहे आपापल्या जागेवरती जाऊन बसून घ्या